So what's after graduation? This is very important question you all should have if you're in final year or you have passed in the final year. See how our education system works. Knowing unknowingly, from our childhood we took admission to schools. We're admitted to first standard. आपला कळलंच नाही, पहिलीतून दुसरी, दुसरीतून तिसरी, तिसरीतून चौथी. Every year there was a exam. We used to pass those exams, result लागले, next year ला पण admission घेतो. Life was moving on, smoothly till 7th standard, 8th standard. And the junction point comes 10th standard. सगळे लोक सिरियस करतात आपल्याला की आता 10वी आहे, अभ्यास करायला पाहिजे. It's a very important year of life, turning point of your life, and so on. And then after 10th results, we have to decide where do you go. The schoolच्या ट्रेन, just if you imagine life as a journey, and let's imagine if you are traveling by train. So तुमचं ते एक मोठं जंक्शन पॉईंट होतं 10वीला की आता पुढं काय. You have to get done from the school train and which train to catch next. Right? तिथं आपल्याला फारसा चॉईस नसतो किंवा फारसं आपल्याला विचार करता येत नसतो. मे बी वी आर नॉट मॅच्युअर्ड दॅट टाइम. आपल्या घरचेच किंवा समाज ठरवतो. एक थंब रूल आपल्या इथं फॉलो केला जातो जनरली. इफ यू हॅव स्कोर्ड रिअली गुड मार्क्स, गो टू सायन्स. बऱ्यापैकी मार्क पडलेत, कॉमर्सला जा. काही फारसा अभ्यास करत नाही, पास व्हायची बोंब आहे, जा आर्ट्सला. असं साधारण एक जनरल डिवाइड केलं जातं, आपण सायन्सला येतो. त्यानंतर 11वीत आपल्याला कळलंच नाही कसं 11th ज्युनियर कॉलेजचं आपलं फर्स्ट इयर गेलं. आणि माहित असतं 12वीचं टेन्शन असतंच. त्यापुढे परत पुढचं जंक्शन आलंच लगेच. So after catching this 2 years of short train of junior college, we again come to junction point after 12th. Where do we go? Engineering, medical, and so on, so on. खूप अभ्यास केलेला असतो. आणि आपण सगळे आता या ज्या डब्यात बसलेलो आहोत, हा आपला BCSचा डबा आहे. तर जे काय मार्क पडले, की ज्या काय कारणांमुळे आपण BCSला आलो, आता आपण ते काय अंडू तर करू शकत नाही, राईट? पण आपण या ट्रेनमध्ये बसलो. ह्या 3 वर्षाच्या ट्रेनमध्ये, इन दिस लास्ट 3 years of journey of your BCS, some people might have realized, की are we in the wrong train? I don't know. तुम्ही रॉंग ट्रेनमध्ये आहात, राईट ट्रेनमध्ये आहात. पण ती आता ट्रेनची जर्नी संपायला आली आहे. तुम्ही आता फर्स्ट इयरला काय फारसं टेन्शन नसतं, सेकंड इयर जायचं असतं, राईट? जी लोक लास्ट इयर SYला होती त्यांना काही टेन्शन नाही. मला माहिती आहे की बाबा पॅन्डेमिक असू दे, काही असू दे, आपल्याला नेक्स्ट इयर TYलाच जायचं. मेन पॉईंट असा आहे की हे सगळं जे काय आपण 12वी नंतर अजून 3 वर्षाच्या लूपमध्ये त्याला टाकलं आणि आता BCSचा एंड व्हायला आला किंवा आता लास्ट इयर झाल्यानंतर पुढं काय करायचं, हे परत जंक्शन पॉईंटला आपण आलेलो आहोत. आणि याच्या पुढे आता करायचं काय, पुढची परत ट्रेन कुठली कॅच करायची, हा मेन प्रश्न आहे. अँड दिस इज रिअली सिरियस डिस्कशन गाईज. हे खूप सिरियस सेशन आहे की जे नॉर्मली आपल्या अकॅडमिकमध्ये होत नाही, आपल्या सिलेबसमध्ये नसतं. त्यामुळे हे स्पेशली प्लॅन केलंय मी. त्यामुळं हे नीट ऐका मी काय सांगतोय ते, हे परत रिपीट नाही होणार आहे. ठीक आहे. सो टुडे इज बेसिकली अवर डिस्कशन अबाउट career guidance and is mainly focusing on the final year graduates and specifically focusing on computer science students. तर चुकून जर कोणी इथं दुसरा कोणाचा मित्र की कोणी आला असेल किंवा तर मी पण फायनल इयरला आहे की मी पण ग्रॅज्युएट आहे की मी पण असं, तर त्याला फारसा लेक्चर आजचे उपयोगी होणार नाही, बिकॉज इट्स व्हेरी स्पेसिफिकली फॉर BCS स्टुडंट्स अँड फॉर फायनल इयर ग्रॅज्युएट्स. ओके. तर आतापर्यंत जे काही जुने स्टुडंट्स होते, आता मी गेले 25 वर्ष शिकवतोय, इन द लास्ट 25 years आय टेक दिस सेशन वन्स इन इयर. तर पूर्वी लोकांचा प्रश्न काय असायचा की MCS करू का MCA करू, हा फार ट्रॅडिशनल पासून प्रश्न होता. तुम्ही जर काही जुनी तुमच्याकडे स्टुडंट्स असतील किंवा कोणी भाऊ बहीण मोठे असतील तर तुम्हाला पण हेच सांगितलं की MCA कर, हे कर. पण अरे त्यांना माहीत नसावं की आता MCAला म्हणजे हा पॉईंट पण डिस्कस करेल, याच्यावर मी वेगळा खास ब्लॉग पण लिहिलेला आहे. तर मी आत्ता फारसं डिस्कशन यामध्ये करणार नाही आजच्या सेशनमध्ये, की आपल्याला त्याच्या पलीकडे तर विचार केला पाहिजे की ह्याच्या पलीकडे पण जग आहे, या पलीकडे पण करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तर काय काय ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल आहेत. पहिला ऑप्शन की तुम्ही काम केलं पाहिजेत, यू शुड स्टार्ट अर्निंग मनी नाऊ. तो जो लर्न आहे, LEARN,
त्याचा एल काढला पाहिजे. दॅट लर्निंग फेज इज ओव्हर. नाऊ स्टार्ट अर्निंग गाईज. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. बघा ना, आपण आता ऑलमोस्ट सगळेजण 21 वर्षाचे झालोत, जे तुम्ही लोक. मी अजून माइंड तेवढाच त्याचा. पण आपण कंटिन्यू शिकतो इतकी वर्ष. तर थोडंसं ब्रेक घेऊन जरा बघा ना, इतकी वर्ष आपण जे शिकलो त्याचा काय फायदा आहे, आणि अजून किती शिकणार आहात, कशासाठी शिकायचं हे. थोडं जरा एक ब्रेक घ्या, स्टेशनवरती थांबा, विचार करा, आणि मग पुढची गाडी पकडा. पुढच्या गाड्या पकडायची घाई करू नका. गाड्या भरपूर आहेत, भरपूर कोर्सेस, भरपूर युनिव्हर्सिटीज, भरपूर कॉलेजेस, आणि हे कंटिन्युअस चालू आहेत गाड्या. पण एकदा एखादी गाडी जर पकडली, एखादी आपण तुम्ही जर ट्रेन कॅच केली, ती परत थांबच, परत आपण मध्ये उतरणार नाही आहोत. सो बी केअरफुल व्हाईल कॅचिंग एनी ट्रेन, मीन्स व्हाईल जॉईनिंग ऑर बिफोर जॉईनिंग एनी कोर्स. ओके. तर काम करण्यासाठी तुम्हाला 2-3 ऑप्शन्स आहेत. तुम्हाला जॉब करता येईल, तुम्हाला बिझनेस करता येईल, तुम्हाला फ्रीलान्सिंग करता येईल. दुसरं ऑप्शन काय तुमच्याकडे आता आहे ग्रॅज्युएशन नंतर, टी गो फॉर हायर स्टडीज, राईट, इंडियात, अब्रॉडला. आणि ज्यांना काहीच करायचं नाहीये, अभ्यास नाही करायचा, कामधंदा नाही करायचा, त्यांनी ऍटलिस्ट पुढच्या आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला मार्गस्थ व्हा. बऱ्याच वेळा गर्ल्समध्ये काही जणांकडे हे ऑप्शन घेतात. साधारण वर्षात मला दरवर्षी एक तरी अशी न्यूज मिळते की टीवायच्या एखाद्या मुलीचं लग्न झालेलं असतं सुट्टीमध्ये. सो दॅट्स ओके, दॅट्स गुड. तुम्हाला जर वाटतं तुमच्या पुढच्या अजून शिकण्याला की अजून पुढे काही करायचं नाहीये, सो गेट मॅरिड, एंटर द नेक्स्ट फेज ऑफ लाईफ, नथिंग बॅड इन इट. इव्हेंच्युअली तुम्हाला कधी ना कधी लग्न करायचंच आहे. सो इफ यू रेडी फॉर इट, गो फॉर इट. सो दिस आर जनरली ऑप्शन अवेलेबल. जनरली बॉईजसाठी हा थर्ड ऑप्शन नाहीये, म्हणून मुद्दा मी त्याला गर्ल्सचा पिंक कलर वापरलाय. Anyways, I'm not gender biasing. What I'm trying to tell you is these are the options you have. So I'm not going to talk about the third option today. That's not the agenda, of course. We'll be talking about first two options. Okay. तर सगळे ऑप्शन डिसाईड करण्यासाठी तुम्हाला काय काय पॉईंट्स कन्सिडर केले पाहिजेत. अगेन, मी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये काही डिसिजन देणार नाहीये, पण तुम्हाला मी आज विचार देणार आहे. आय एम गोइंग टू गिव्ह लॉट ऑफ थॉट्स और पॉइंट्स that might create confusion and then might create further create a clarity. तर काय काय पॉईंट्स आपण विचार केला पाहिजे असं मला वाटतं. की आपल्याकडे किती टाइम आहे, अजून आपल्याला अभ्यासाला किती वेळ, आपण आता इतके वर्ष शिकतोय, खरंच तुमच्याला अजून किती वर्ष शिकायचंय, हा एक विचार करा. काही ज्यांचं इयर डाऊन झालेलं असतं, काही ज्यांचं एज्युकेशन लेट स्टार्ट झालेलं असतं, काही ज्यांचं इयर गॅप झालेले असते. सो व्हॉट्स अ रिझन इट इज. काही लोक इंजिनिअरिंग करून नंतर बिझनेसला आलेले असतात 1-2 वर्षानंतर, की आपल्याला इंजिनिअरिंग झेपत नाहीये म्हणून बिझनेस येतात, मग गॅप तयार होते. तर अजून किती वर्ष शिकणार आहात, हा एक तुम्ही ठरवा, टाइम तुमच्याकडे किती आहे तो. दुसरं, फायनान्शियल कन्स्ट्रेंट्स काय आहेत पुढच्या अभ्यासाला. सी वेन युअर किड्स, दॅट टाइम यू डिडंट रिअलाइज द कन्सेप्ट ऑफ मनी, पण जसं तुम्ही मोठे व्हायला लागता, तुमच्या घरात लक्ष द्यायला लागते घराची परिस्थिती काय आहे. तुमच्या आईवडील कदाचित रिटायर व्हायला आले असतील, काहींच्या घरात वेगळे काही प्रॉब्लेम्स असतील, तर तुमचे फायनान्शियल कन्स्ट्रेंट्स काय आहेत, किती तुमच्याकडे पैसे अवेलेबल आहेत, तुम्हाला अजून घरचे किती सपोर्ट करतायत. See, I know we all are in India, and in India, our sponsors, means our parents, are so great that they are ready to support you whole your life. I have seen people living in their parents' house, parents supporting them, not doing anything absolutely, even at the age of 26, 27, 28, 30. आई वडील सांभाळत असत. धन्य ते आपले आई वडील, खरंच त्यांच्या खरंच पाया पडलं बाहेर. वेस्टर्न कंट्रीजमध्ये असं होत नाही. यू हॅव टू बी इंडिपेंडेंट अराउंड एट द एज ऑफ 17. 17 वर्षी लोक बाहेर सोडतात, घर सोडतात, स्वतःचे पैसे स्वतः कमवायला लागतात, आणि मग पैसे कमवता कमवता त्याला कळतं की आता मला अजून जास्त पैसे कमवायचे, मला अजून काय केलं पाहिजे, अजून काय शिकलं पाहिजे. त्यामुळे काम करत हे लोक शिकतात. त्या शिकण्याला ती जो चिमटा बसतो स्वतः, त्याची व्हॅल्यू जास्त असते. फालतू टाइमपास केला जात नाही, उगाच काही शिकलं जात नाही. आणि मग जेव्हा गरज पडेल तशी लोक शिकतात. तर बऱ्याचशा फॉरेन कंट्रीजमध्ये तुम्हाला दिसेल की लोक ग्रॅज्युएशन नंतर थांबतात. दॅट इज इनफ टू गेट देम अ जॉब देअर. खूपच कमी लोक पोस्ट ग्रॅज्युएशन करतात. खूपच 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 कमी लोक. मी ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटीमधनं युनिव्हर्सिटी मेलबर्नमधनं MBA जेव्हा केलं, तेव्हा असं लक्षात आलं की जॉबसाठी BBAs आर मोर प्रेफर्ड देन MBAs.
आणि याचं कारण काय माहिती आहे? की MBA जेव्हा तुम्ही करता, तुमचं एक तर वय वाढतं, तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन वाढतं. तुम्हाला BBA पेक्षा जास्त पगार द्यायला लागतो. तुमची लर्नेबिलिटी किंवा तुमची मोल्डिंगची कॅपॅसिटी कमी होते. लहान वयात तुम्ही पटकन मोल्ड होता, पटकन तुम्ही शिकता आणि साधारण सेमच तुम्ही शिक्षण घेतलेलं असतं, काही वेगळं नसतं. तर आपण उगाचच अति शिकतो. पोस्ट ग्रॅज्युएट होतो. आज कितीतरी मला मुलं अशी माहिती आहे, की जी मास्टर्स होतात, मास्टर कम्प्युटर MCA झालेले असतात, की MCA झालेले असतात. प्रोग्रामिंग येत नसतं. प्रोग्रामिंगची बोंब असते. तुम्ही 5-5 वर्ष BCSC 3, MCSC 2, 5-5 वर्षाचं कम्प्युटर सायन्स शिकता, स्वतःला मास्टर म्हणवताय आणि तुम्हाला अजूनही प्रोग्रामिंग येत नाही. कसले तुम्ही मास्टर? कसं तुम्हाला जॉब मिळणार आहे? हो की नाही? तेव्हा आपल्याला काय फक्त सर्टिफिकेट आपण गोळा करतो. फक्त ह्या एज्युकेशन सिस्टममध्ये आपण कॉलेज किंवा बाकीच्या इन्स्टिट्यूट आपण बिझनेस वाढवायला मदत करत असतो. दॅट्स इट. आपल्याला खरंच लोकं विचारच करत नाही आपण काय शिकतो आणि कशासाठी शिकतोय ते. त्यामुळे आता प्लीज तुम्ही आता सगळेजण मॅच्युअर्ड आहात. घरच्यांची परिस्थिती तुम्हाला कळतीये. त्यांना उगाच लोन काढून आणखीन घाट्यात घालू नका. तुम्ही जर खरं शिकणार आहात तरच शिका. अदरवाईज उगाचच त्यांचे पैसे वाया घालवू नका. तुमच्या पॅरेंट्सची तुमच्याकडनं काय अपेक्षा आहेत, हे तुम्हाला माहिती आहेत. तुमच्या स्वतःच्या अपेक्षा तुमच्या स्वतःकडनं काय आहेत? तुमचे गोल्स काय आहेत? तुमचे ड्रीम्स काय आहेत? ते सगळे त्याच्यावर विचार करा आणि मग तुम्ही पुढची पावलं घ्या, पुढचे डिसिजन्स घ्या. दुसरं मी आता जो व्हिडिओ दाखवला छोटासा व्हिडिओ होता, तो पण एक तोच सांगत होता गोष्ट, की तुम्ही प्लीज फक्त करियर प्लॅन करू नका, की फक्त MCS, फक्त MCA मला एवढंच करायचं तेवढंच. प्लॅन होल लाईफ. मला लाईफमध्ये काय-काय करायचं आणि त्यासाठी काय करियर केलं पाहिजे आणि त्या करियरसाठी काय शिकलं पाहिजे, असा बॅक ट्रॅकिंग करत विचार करायला पाहिजे. तुला गमतीशीर एक उदाहरण सांगतो, की जेव्हा मी मेलबर्न युनिव्हर्सिटीमध्ये MBA करायला गेलो, तेव्हा आपल्याला सवय असते अशी, की आपण कुठे ॲडमिशन घेतल्यानंतर पहिलं बघतो सिलेबस काय आहे? कुठले-कुठले सब्जेक्ट्स आहेत? तिकडं असं घडलं नाही. तिकडं असं घडलं, की मला सांगितलं गेलं, की तुझे सब्जेक्ट्स तुझे चूज कर. तू सब्जेक्ट्स कुठले घेणार आहेत? तुमच्या HOD बरोबर एक 1 टू 1 मीटिंग असते. तो तुमचे सब्जेक्ट फायनलाईज करतो. आणि आय वॉज लिटरली नॉट हॅव्हिंग एनी आयडिया, की मला सब्जेक्ट कुठले असतील. मला वाटलं, की मला सब्जेक्ट असणार ऑलरेडी फिक्स आणि त्यातनं मला फक्त सिलेबस बघायचा आहे. तर मला सब्जेक्ट चूज करायचे होते. आय हॅड नो आयडिया व्हॉट सब्जेक्ट आय शुड टेक. म्हणजे आपली इंडियन एज्युकेशन सिस्टम आणि वेस्टर्न एज्युकेशन सिस्टम यात खूप मोठा फरक आहे. तिकडे लोकं लेक्चरला प्रिपेअर करून आलेले असतात. तेव्हा लेक्चरमध्ये फक्त डिस्कशन होतं. आपल्याकडे लेक्चरला येताना मुलांना हेच माहीत नसतं, की आज काय शिकवणार आहेत. आपण ते शिकतो, नंतर एक्झामच्या आधी त्याचा अभ्यास करतो. का तर मार्क पडले पाहिजेत म्हणून. हो की नाही? म्हणजे जरा गोल्स खूप बदललेत. आपले विद्यार्थी सगळे मार्कार्थी झालेत आणि यावेळेस आता ऑनलाईन एक्झाममुळे तर सगळ्यांना आउट ऑफ मार्क्स पडलेत. त्यामुळे काय विचारायची सोय नाही, मार्कांचा पाऊस आहे. पण नॉलेजचा अभाव आहे. हे पण तितकंच लक्षात घ्या. तुम्हाला जर जॉबची वेळ आली, तर तुम्हाला किती नॉलेज आहे, हे तुमचं तुम्हाला चांगलं माहिती आहे. तर मी उलटं बॅकट्रॅक करा म्हणतोय, की तुम्हाला लाईफमध्ये काय-काय पाहिजे हे आधी बघा. ते मिळवण्यासाठी काय करियर करणार आहात हे बघा आणि त्या करियरसाठी काय शिकलं पाहिजे असा विचार करून तुम्ही आता पुढची ट्रेन पकडा. तर लाईफ इज रिड्युसिंग याचा अर्थ मला असं सांगायचं की आता पूर्वीसारखी लोकं 100-100 वर्ष जगत नाहीत. जरी तुमचं मेडिकल सायन्स कितीतरी प्रगत झालं असलं, तरीही आपल्याला जी काही आपली लेथार्जिक लाईफस्टाईल झालेली आहे, की आपल्या चौकात जायला गाडी लागते आणि लोकांना पर्वत चढले तरी दम लागतो. तर अशा वेळेस आपलं लाईफ किती आहे? साधारण आपण जर बघितलं, तर आपलं लाईफ आता खूप स्पीडी झालंय. म्हणजे खूप आपल्याला छोट्या वेळामध्ये खूप काही गोष्टी आपल्याला आयुष्यात अचीव्ह करायच्यात. यू वॉन्ट थिंग्स व्हेरी फास्ट, राइट? पेशन्स खूप कमी झालाय. साधारण आपण जर पकडलं, की आपल्याला 60 वर्ष जर आपल्याला एव्हरेज लाईफ फक्त पकडली समजा आपण. हे जस्ट पकडलंय. तुम्हाला 60 ते 70 करायचं करा, 80 करा तुमच्यावर डिपेंड आहे. पण सांगतोय. तर 1/3 लाईफ आपलं अभ्यासामध्ये गेलं. 1/3 लाईफ आपण काम करणार आहोत. फॅमिली फॉर्म करणार आहोत. मुलं वगैरे सगळं जे काही आहे पुढचं ते. आणि 1/3 लाईफ आपण रिटायरमेंट स्वतःसाठी जगणार आहोत नंतर. असा जर विचार केला गेला, तर तुमची शिक्षणाची आयुष्य संपलेली आहेत. तुम्ही काय अजून किती वर्ष शिकणार आहात? हो की नाही? तर वाटल्यास आपण पुढं रिटायरमेंटचा टाईम कमी करू किंवा तुमचं एव्हरेज लाईफ अजून वाढवूयात वाटल्यास. पण साधारण 3 भाग साधारण पडतात. तर स्वतः रिसर्च करा. हा वेळ प्रत्येकाला लिमिटेड आहे. मी परवा एक छान
वाक्य वाचलं की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन टाइम अँड मनी. पण म्हणतो टाइम इज मनी. ओके नाही. आपल्या कुठे जायचं असेल तर चालत पण जाता येतं, पैसे वाचवता येतील. पण त्यातनं वेळ जाणार आहे. तर तुम्ही पैसे वाचवाल, वेळ द्याल. एक्झाम्पल. तुम्ही कॅब करून जा किंवा ऑटो करून जा, बाईकने जा. पेट्रोल टाकायला लागेल, पैसे द्यायला लागतील, पण तुमचा टाईम वाचेल. सो यू नॉर्मली ट्रेड ऑफ बिटवीन टाइम अँड मनी. तर मला ते वाक्य असं छान आवडलं की असं लिहिलं होतं की यू कॅन नो हाऊ मच मनी यू हॅव, बट यू डोंट नो हाऊ मच टाइम यू हॅव. आपल्याकडे किती पैसे आहेत हे शोधता येईल किंवा काढता येईल, कॅल्क्युलेट करता येईल. पण आपल्याकडे वेळ किती आहे हे माहीत नाहीये. त्यामुळं प्रत्येकाला जे काही आयुष्य मिळालंय, एका वेळ मिळाला तो लिमिटेड आहे, इन्फायनाईट नाहीये. स्वतःच्या स्वतः रिसर्च करा. याचं त्याचं ऐकून काहीतरी कोर्स करू नका, कुठेतरी कोर्सला ॲडमिशन घेऊ नका. इट इज युअर करियर गाईज, इट इज युअर लाईफ. आणि तुमच्या आयुष्याच्या तुम्ही आता प्राईम टाईमला आहात. तेव्हा आत्ता जे डिसिजन घ्याल त्या खूप महत्त्वाच्या असतील. ज्या तुमचं पुढचं सगळं आयुष्य अवलंबून असणार आहे. त्यामुळं खूप विचार करून डिसिजन्स घ्या. पहिली गोष्ट मी असं सांगेन की तुम्ही जॉबला ट्राय करा. ह्याची काही कारणं आहेत. कारण टायमिंग खूप महत्त्वाचं असतं आयुष्यात. समजा मला आत्ता म्हणजे असं बऱ्याच वेळा बघितलंय मी, की एक तुम्हाला एक्झाम्पल देतो, की एक काळी असं होतं, की बाबा एक फर्ग्युसनचे काही स्कॉलर स्टुडंट्स होते. त्यांना टी-वायलाच कॅम्पसमध्ये 2-3 जॉबच्या ऑफर्स होत्या. हुशार मुलं होती. त्यावेळेस त्यांनी ठरवलं, की नाही आम्हाला पुढे एम-सी-एस करायचं किंवा पुढे आम्हाला एम-सी-ए करायचं, अजून पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं. घरचे म्हणतात, "आत्ता शिक." आत्ता शिकणं होतं, नंतर काय शिकणं होत नाही. तर तू आत्ता शिक. म्हणून त्यांनी कुठल्याही जॉबला गेले, त्यांनी मास्टर्सला ॲडमिशन घेतली. पण त्यानंतर जेव्हा ते पोस्ट ग्रॅज्युएट जेव्हा झाले, त्यावेळेस मंदी आली होती मार्केटमध्ये. आणि जनरली काही कुठेही मार्केटमध्ये किंवा मंदी आली, स्लोडाऊन झालं, की पहिला फटका आय-टीला बसतो. कारण आय-टी ही नेसेसिटी नाहीये. ही सपोर्ट सिस्टम आहे. तुमच्या गोष्टी अजून फास्ट करण्यासाठी, इफिशियंट करण्यासाठी आपण आय-टीचा उपयोग करतो. तर आय-टीचे प्रोजेक्ट्स गडबड होतात, आय-टीचे जॉब्स जातात आणि मी बऱ्याच वेळा त्यावेळेस ले ऑफ बघितलेत. असं मी 2-3 वेळा आतापर्यंत माझ्या करियर ग्राफमध्ये अनुभवलंय. त्यामुळं लक्षात ठेवा, की जॉब आपल्याला पाहिजेल तेव्हा मिळत नाही. पण शिकता मात्र पाहिजेल तेव्हा करता येतं. हे लक्षात घ्या. तुम्हाला जर जॉब मिळत असेल तर जॉब सोडू नका. तुम्हाला जर वाटतं उद्या तर जॉब सोडून परत ॲडमिशन घेता येईल, परत शिकता येईल. लक्षात येतंय? पण अभ्यास जर कधी करता येतो, ही कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज कायम ओपन असतात. त्यांच्या तुम्ही फिया भरल्यात, की तुम्हाला ॲडमिशन मिळते. आज तुम्हाला ऑनलाईन शिकता येतं. कुठले पाहिजेल ते कोर्सेस करता येतात. यू ऑल नो धिस राइट? आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या, की तुम्ही जर कंपेअर केलंत, की मास्टर डिग्री म्हणा किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणा, तर तुम्हाला कॉलेजमध्ये किंवा अकॅडमीला शिकायला जास्त मिळतं खरंच का जॉबमध्ये शिकायला जास्त मिळतं? तर तुम्ही कायम जॉबमध्येच जास्त शिकणार आहात. अकॅडमिकली काय होतं, की आपल्याला माहीतच नसतं, की काय शिकायचं काय आपल्याला पुढे जाऊन लागणार आहे. राइट? म्हणजे आपण अशा असंख्य गोष्टी शिकत असतो, त्यातली एखादी त्यातली कुठलीतरी गोष्ट पुढे जॉबला लागू शकते. पण ते काय माहीत नाही म्हणून आपण सगळ्या गोष्टी अभ्यास करत असतो. आपण आता फर्स्ट इयर, सेकंड इयरला आपण इलेक्ट्रॉनिक्सचा अभ्यास केला, स्टॅटिस्टिक्सचा अभ्यास केला, मॅथ्सचा अभ्यास केला. ह्याचा फारसा किती जणांना किती उपयोग होईल माहीत नाही पुढं. हो की नाही? तर जॉबमध्ये आपल्याला स्पेसिफिक जे काही लागणार आहे त्याच गोष्टी आपण शिकणार आहोत. तर आम्ही ह्या 2008 मध्ये एक टी-शर्ट्स प्रिंट केले होते सनचे तेव्हा, की व्हाईल नॉट जॉब स्टडी. कारण जॉब नाही तर करता काय मित्रांनो? हो की नाही? म्हणजे जॉब नाहीये, तर रस्त्यावर उभं राहण्यापेक्षा चकाट्या पटत बसण्यापेक्षा घरचे काय म्हणतात, "शिक काहीतरी, कुठेतरी ॲडमिशन घे, काहीतरी शिकत राहा." आणि बरीच लोकं हा मार्ग अवलंबतात, की बाबा जॉब नाही मग करायचं काय, तर काहीतरी आपण कोर्स करूया, ज्याने आपल्याला करून जॉब मिळायची शक्यता वाढेल. सो बेसिकली इट्स अ बेसिक लूप बिकॉज यू आर ऑल फ्रॉम आय-टी एंड यू अंडरस्टँड कॉम्प्युटर सायन्स एंड प्रोग्रामिंग. हा खूप चांगला मेसेज आहे, की व्हाईल नॉट जॉब स्टडी. मग जर जॉब मिळालाय, तर त्या लूपमधनं बाहेर पडा आणि जॉब करा. बघा शिकताय कशासाठी? जॉबसाठी शिकताय ना, हो की नाही? मग काही जणांचं म्हणणं असेल, की नाही आम्हाला पी-जी मिळाल्यानंतर पगार चांगला मिळेल. नक्कीच ग्रॅज्युएशनपेक्षा पी-जी, पोस्ट ग्रॅज्युएशनला पगार जास्त मिळतो. पण विचार करा मी काय म्हणतोय ते, की तुमचा ग्रॅज्युएट नंतर तुम्ही जेव्हा जॉब सुरू कराल, तेव्हा तुमचा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स ॲड होईल, जो तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएटच्या वेळेस नाही मिळणार. तुम्ही तेव्हा फ्रेशर असणार आहात. कळतं मी काय म्हणतोय ते? इफ यू आर नॉट अंडरस्टँडिंग, लेट मी एक्सप्लेन यू, की
समजा आपण असं केस इमॅजिन करूयात की तुम्ही आत्ताच लेट्स से BCS झालायत आणि 2021 असं पकडतो मी इथं आणि जॉबला गेलात. ओके. आणि तुम्हीच तुमची एक क्लोन किंवा तुमचा फ्रेंड पुढं MCS किंवा MCA ला ऍडमिशन घ्यायला गेलाय आणि फक्त MCA करतो. सो 2021 MCS 1 फर्स्ट इयर आणि MCS 2 सेकंड इयर 2022. म्हणजे 2023 मध्ये काय परिस्थिती असेल, 2 वर्षानंतरचा पुढचा विचार करा की तेव्हा काय परिस्थिती असणार आहे. तर तेव्हा तो फ्रेशर असेल पण विथ PG असेल, म्हणजे PG विथ फ्रेशर असणार आहे. बरेच इकडे काय घडलं असेल की जॉबचा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला असेल, जॉबचा सेकंड इयरचा एक्सपिरियन्स झाला, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला असेल 2022 आणि 2023 मध्ये काय सीन असेल इकडं की यू विल बी 2 इयर्स एक्सपिरियन्स. ठीक आहे. मी मुद्दाम एक्सप्लेन करतो कारण बऱ्याच घरचे मागे लागतात की नाही PG कर म्हणून बरेच लोक PG ला ऍडमिशन घेतात. म्हणून मला एकदा एक्सप्लेन करतोय की जॉब जर मिळाला असेल तुम्हाला आता कुठल्या कॅम्पसमध्ये याच्यामध्ये तर तुम्ही जॉबला जा. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आपण असं इमॅजिन फक्त करूयात की समजा BCS तुम्ही आहात म्हणून तुम्हाला स्टार्टिंग पॅकेज जे आहे ते लेट्स से 1.8 lakhs मिळालं आहे. मी खूप कमी पॅकेज पकडतोय, अगदी छोटंसं पॅकेज पकडतोय. जनरली पहिल्या वर्षात म्हणजे दरवर्षी तुमचं तुम्हाला हाईक मिळत असते आणि स्टार्टचे पगार कमी असतात तेव्हा तुमचं हाईकचं पर्सेंटेज जास्त असतं. सो इनिशियल हाईक तुमच्या 50%, 60%, 40% अशा होतात. सो लेट्स से तुमचं नेक्स्ट इयरचं जे काही पगार आहे तो 2.5 lakhs पकडतोय मी. ठीक आहे. आणि आता असं पकडूयात की तुमची पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट जे काही पॅकेज मिळालेलं आहे कंपनीकडनं ते तुमचं 3 lakhsचं पॅकेज मिळालं आहे. किंवा 3.5 पकडा तुम्हाला हवा असलं, इट्स ओके विथ मी. आता इकडं काय तुमचा जेव्हा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स कम्प्लीट होईल तर तुमचं पॅकेज 3.5 to 4 lakhsच्या आसपास जाईल. म्हणजे तुमच्या 2 वर्षाच्या एक्सपिरियन्स नंतर हा पगार आणि इथं MCSच्या फ्रेशर नंतर हा पगार तुम्ही म्हणाले की आमचा सेम होऊ शकेल. पॉसिबिलिटी आहे. जर फायनान्शियली पकडलं तुम्ही पैशाचा फक्त विचार केला तर कदाचित हे दोन्ही पगार 2023 मध्ये दोघेही सेम कमवत असतील. आता त्याला वेगळ्या पैलू आहेत विचार करायचे, वेगळे डायमेन्शन्स आहेत. तर आता विचार करा मी काय सांगतोय ते की जर इथं पहिल्या या ह्याच्यामध्ये तुम्ही साधारण रफली पकडतोय 2 लाख हे आणि 2 लाख हे 4 लाख रुपये कमवलेत. इथं तुम्ही MCS 1 ला MCS 2 ला कॉलेजला काहीतरी फी दिलेली असणार आहे, एक्झाम काहीतरी फी भरलेली असणार आहे, बुक्स, तुमचं पेट्रोल, तुमचं खाणं जे काय बाकीच्या ज्या गोष्टी तुमच्या कॉलेजसाठी एज्युकेशनसाठी जे खर्च झाल्या, साधारण फक्त मी 1 लाख रुपये पकडतोय पर इयर. साधारण 1 लाख आणि 1 लाख तुम्ही इथं -1 आणि इथं -1 असं आपण पकडलं तर साधारण तुम्ही इथं 2 लाख रुपये मायनसमध्ये आहात आणि इथं 4 लाख रुपये तुम्ही प्लसमध्ये आहात. म्हणजे हे 4 लाख आणि हे न खर्च झालेले वाचलेले पैसे, द मनी दॅट यू डिडंट स्पेंड इज अर्न्ड. तर हे 2 लाख जे वाचलेत ते आणि हे 4 लाख ऍड झालेले, असं 6 लाख तुम्ही ऍक्च्युअली प्लसमध्ये आहात. हा झाला पैशाचा विचार. काही लोक म्हटले की आम्हाला काय पैशाचा फरक पडत नाही, आमच्या घरचं सगळं सुदृढ आहे. काही घरचे म्हणतात तू शिक, पैशाचा विचार आता करू नकोस. आय अग्री. आता एक वेगळा विचार सांगतो नीट ऐका. असं होऊ शकतं की हा ज्या कंपनीत जॉब करतोय त्याच कंपनीत हा पण जॉईन झाला. हा फ्रेशर आहे आणि हा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. 2 years एक्सपिरियन्स. ऑब्व्हियसली विल बी सिनियर. तुमचं क्वालिफिकेशन तुमची सिनियर ठरत, तुमच्या एक्सपिरियन्सवर ठरते. साधारण अजून 3 वर्षांनी काय होईल? आपण असं व्हिज्युअलाइज करत गेलो तर 3 वर्षानंतर काय घडेल, तर याच्याकडे 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल आणि ह्याच्याकडे 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल. मान्य? समजा आता हा कंपनी स्विच करतोय आणि हा पण कंपनी स्विच करतोय असा विचार करा. दुसऱ्या कंपनीमध्ये स्विच होत आहेत जॉबसाठी. नाव यू टेल मी हू विल गेट द मोर सॅलरी? The person who has got 5 years experience or the person who has got 3 years experience, who will get more salary? Always this guy. त्यामुळे ह्यांच्या सॅलरीमध्ये कायम डिफरन्सेस असणार आहेत. ह्याचा एक्सपिरियन्स कायम दरवर्षी ह्याचा एक्सपिरियन्स 2 वर्षांनी जास्त असल्यामुळे ह्याचा एक्सपिरियन्स कायमच जास्त असणार आणि ह्याच्यापेक्षा हा कायमच जास्त कमवत असणार आहे. स्टार्टिंग पॉईंटला फक्त फरक पडला, याला BCS मुळे कमी पगार स्टार्टला पगार मिळाला, याला मास्टर डिग्रीमुळे जास्त पगार मिळाला.
हा 3 लाख पकडा, 3.5 पकडा, आय डोंट माइंड. 4 लाख पकडा, डझंट मॅटर. तेव्हा जे तुम्हाला घरचे सांगतात की बाकीचे लोक सांगतात की अरे नाही, पीजी केल्याने तुझा पगार स्टार्टिंग पॅकेज चांगलं होईल, सुरुवात होईल तुझी, आणि इथं ग्रॅज्युएट मग कमी होईल. हा पॉइंट बरोबर आहे, पण हा पॉइंट तुम्ही टाइम फ्रेमनी विचार करत नाही आहात की 2 वर्षानंतर काय घडणार आहे. तर पगार जरी सेम पकडला तरी इफेक्टिव्हली 4 आणि 2 6 लाख तर तुमचे प्लसमध्येच होते. प्लस दरवर्षी तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही 200 याच्यापेक्षा एक्सपिरियन्सनी पुढे असणार आहात. त्यामुळे तुमचा पगार जास्त असणार आहे. कायम आयुष्यभर म्हणतो तुम्हाला मी हे. तुम्ही आयुष्यात लवकर सेट होणार आहात, लग्नासाठी लवकर तयार होणार आहात. बरं, असा एक विचार करा की समजा तुमचा एक 8 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला की 7 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला. तुमच्या कंपनीमध्ये ऑनसाईट म्हणजे फॉरेनला जायची एक अपॉर्च्युनिटी आली आहे, तुम्हाला ऑनसाईट जायची एक अपॉर्च्युनिटी आली आहे, तर कोणाला पाठवतील? कमी एक्सपिरियन्सवाल्याला पाठवतील का जास्त एक्सपिरियन्सवाल्याला पाठवतील? तर सगळ्या अपॉर्च्युनिटी वाईज, पैशा वाईज, सगळ्या वाईज तुम्ही हा आयुष्यात कायम याच्यापेक्षा पुढे असणार आहे. तर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्हाला पुढे घेऊन जाणार नाही, तुम्हाला एक्सपिरियन्स जास्त पुढे घेऊन जाणार आहे, कारण तुम्हाला जी गोष्ट काम करायची त्यातलं नॉलेज जास्त आहे. आणि असं कुठल्याही कंपनीत म्हणत नाही की तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट असलं पाहिजे. तशी जर वेळ आली तर तुम्ही, आता तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला ऑनलाईन शिकता येतं, कुठेही डिस्टन्स लर्निंग एज्युकेशन घेता येतं, तुम्हाला कुठेही वाटलं तर पुढे जाऊन जॉब करता करता पॅरलली मास्टर डिग्री घेता येईल नावाला, ते तुम्हाला शिकायचं म्हणून. असे पुण्यात कितीतरी कॉलेज आहेत की जी फारशी चालत नाही, ज्यांच्याकडे फारशी ऍडमिशन होत नाही, ज्यांच्याकडे फारशी चांगलं शिकवलं जात नाही, त्यांचे प्रोफाईल ऑलरेडी खराब असतं. अशा कॉलेजला ऍडमिशन हव्या असतात. असं मी कुठल्याही कॉलेजला ऍडमिशन घेताना सांगा की मला ऑलरेडी जॉब आहे, मी जॉब करणार आहे, मला वेळ नाही कॉलेजला यायला, तर तुम्हाला असे काही कॉलेज हेल्प करतील की तू कॉलेजला तुझी प्रेझेंट टाइम मॅनेज करू. असंही होतं, असं आहे. मी जास्त त्या गोष्टी बोलत नाही, ऑफिशियली बोलणं योग्य नाही. पण सांगायचं म्हणणं की बरेच कॉलेजेस जे तुम्ही जेव्हा जॉब करत असतात तेव्हा सपोर्टिव्ह असतात, तुम्ही फक्त एक्झाम द्या. असंही करता येतं. म्हणजे ज्याला खरंच खूप शिकायची इच्छा आहे, खूप कोणती खरंच खूप हुशार आहे आणि शिकायचंच आहे, तर जॉब करून पण शिकता येतं. मी स्वतः शिकलेलो तसं. त्यामुळं एक्सपिरियन्स सोडू नका. हे मेन आहे, हे नाही. हा विचार करा. याच्याही पुढे अजून कोणाला काही डिस्कस करायचं असेल की याच्यावरती अजून काही वेगळा सल्ला असेल तर आपण नंतर करिअर गायडन्स सेशनमध्ये किंवा तुमचं 1-to-1 सेशनमध्ये तुम्हाला आणखी मी एक्सप्लेन करेन, इफ देअर इज अ कन्फ्युजन. ओके. तर पहिल्यांदा जॉबला नक्की ट्राय करा. ह्या जास्त बेनिफिट्स आहेत. दुसरा ऑप्शन जो सगळ्यात तुमचे 90% लोक घेत आहेत त्यांच्यासाठी, गोइंग फॉर हायर स्टडीज. मला कधी कधी एक्सपिरियन्स भेटतात, तर मी त्यांना सहज कधी कधी असं विचारतो की अरे काय करतोयस? काय नाही सर, MCS करतोय. त्या मुलाला मला माहित असतं की तो मुलगा कसा आहे. BCS ला कधी प्रोग्रामिंग येत नव्हतं, काही जमत नव्हतं. कसं तरी पेपर क्लिअर करायचा, बॅकलॉग असायचे. आता ऑनलाईनच्या काळात तुमच्या राहणार नाही ते मला मान्य आहे. पण तुमची नॉलेज लेवल माहिती मी काय बोलतोय ते. नाही, असा मुलगा उगाच MCS ला ऍडमिशन घेतो. म्हणलं रे का रे? तुला BCS नीट झेपलं नाहीये, तू MCS ला का गेलास? मग काय करायचं? मला लिटरली हसू आलं, की मग काय करायचं म्हणून MCS करायचं का? हं? जरा विचार करा ना. म्हणजे किती बावट असतील हे मुलं, की फक्त मित्र करतायत किंवा सांगतात घरचे किंवा मग काय करायचं म्हणून MCS करताय. रिअली फुलिश डिसिजन. ज्याला तो कोर्स खूप आवडलाय, जमलाय चांगला आणि म्हणून त्याचं तुम्हाला अजून इन डेप्थ नॉलेज पाहिजे म्हणून तुम्ही मास्टर डिग्री घेताय. दॅट इज द ॲक्चुअली ऑब्जेक्टिव्ह ऑफ हायर स्टडीज किंवा मास्टर डिग्री. तुमच्यातल्या मॅक्सिमम जणांना सिरियसनेस कळत नाही हायर स्टडीज म्हणजे काय. तर प्लीज बाबांनो, खरंच विचार करा, की तुम्हाला खरंच अभ्यास करायचा आहे का? का फक्त तुम्ही आजचं मरण उद्यावर टाकता, की आत्ता करायला काही जॉब नाहीये, आत्ता मला काही करायला नाहीये, अजून 2 वर्षाच्या एका आपण मास्टर डिग्रीला ॲडमिशन घेऊ, 2 वर्षाच्या लूपमध्ये अजून पडू, आजचा प्रश्न 2 वर्षानंतर येणार आहे. पण तो येणार आहे, की पुढं काय? मग ते MCA संपल्याच्या पुढे काय करणार आहात? PhDला ॲडमिशन घेणार आहात का?
नाही, तेव्हा सगळे थकतात तेव्हा मास्टर डिग्री नंतर. किती जण पुढे पीएचडीला ॲडमिशन घेतात मग? नाही घेत ना कोणी. एखादा दुसरा असतो पीएचडी करणारा. तर विचार करा किती जणांना अभ्यास करायला खरंच आवडतो. म्हणजे ते किती जण रोज अभ्यास करतात. किती जण अभ्यास करतात एन्जॉय करतात, की येस मी आत्ताच हे मस्त टेक्स्टबुक कुठलं तरी वाचलं होतं. त्यातलं त्या चॅप्टर मला मजा आली. मी त्याचा रिसर्च त्याचा केला. त्याचा जाऊन सगळा अभ्यास केला आणि आय एन्जॉयड दिस कन्सेप्ट. किती जण असे आहात? त्यांनीच खरं मास्टर डिग्री द्यायला पाहिजे. कळतंय का? तर पोस्ट ग्रॅज्युएटला जाताय, तर जर अभ्यास करायचा असेल तर जाऊ नका. खरंच अभ्यास करणार असाल तरच जा. घरचे आपले आहेत, पैसे घरच्यांकडे आहेत, सपोर्ट करतायत. जा शिक्षक म्हणतात म्हणून आपण शिकतोय. बावटपणा करू नका. आणि आता ही तरी डिसिजन स्वतःहून घ्या. यू आर 21. यू आर नॉट अ मायनर नाऊ. अव्हॉइड अननेसेसरी लर्निंग म्हणजे काय? बऱ्याच वेळा आपल्याला कळत नसतं, की आपण काय शिकतोय, कशासाठी शिकतोय. आपण उगाच ॲडमिशन घेतो आणि मग ॲडमिशन घेतली पैसे खर्च केलेत किंवा रिफंड मिळणार नाही, होऊ शकणार नाही म्हणून आपण शिकतो. कदाचित काही जणांच्या बाबतीत BCS त्यातलं एक उदाहरण पण असेल. मला काही काही लोकं विचारतात फर्स्ट इयर तर मी काय करू आता? मला सुट्टीमध्ये काहीतरी करायचंय. जावा शिकू का? तू फर्स्ट इयर जावा शिकणार, सेकंड इयर त्याचा काही यूज करणार नाही, त्याचा प्रोग्रामिंग करणार नाही. थर्ड इयरला आल्यानंतर जावा विसरलेला असतो. लक्षात घ्या, की आपण काय लहानपणापासून लँग्वेज शिकलेलो नसतो ना. आपण 1-2 महिन्याचे कोर्स करतो. आपण जर त्यापुढे कुठलंही त्यात काम नाही केलं, तर आपण ते विसरणार आहोत. वॉटर वी डोंट यूज, विल लूज. ऑफ कोर्स विल लूज. तर उगाच पैसे कशाला खर्च करताय? जेव्हा राइट टाईम येईल, तेव्हा शिका. मी तुला एक उदाहरण देतो, की बऱ्याच वेळा असं होतं, की बाबा मला काही लोकांनी विचारलं फर्स्ट इयरला असताना, की "सर आम्ही जॅपनीज शिकू का?" एक काळ असा होता, की जेव्हा जॅपनीज शिकायचं खूप फॅड आलं होतं, की एक ट्रेंड होता. आणि काही लोकांना वाटतं, की कदाचित त्याचे वेगळे काही रिझन्स असतील, पण काही लोकांना वाटतं, की अरे मी काहीतरी फॉरेन लँग्वेज शिकली पाहिजे, त्याचा मला खूप फायदा होईल. त्याला मी शिकायचो, "का शिकायचं जॅपनीज तुला?" "नाही, पुढे मला त्याचा खूप फायदा होईल." म्हटलं, "काय फायदा होईल? तू जपानला जाणार आहेस का?" किती आपली BCS, MCSची IT ती लोकं जपानला जातात. जपान देश केवढूसा, त्याचा कशासाठी तो फेमस आहे? आपण IT मध्ये कोर्स करतोय, आपण कॉम्प्युटर सायन्समध्ये आपल्याला प्रोग्रामिंग आहे. आपली सगळी IT कंपनीज कुठे आहेत? त्याला सांगायचो, की मी हे गमतीशीर पण तर माझा सल्ला त्याला मी असा द्यायचो, की "तू जॅपनीज शिकण्यापेक्षा कन्नड शिक." पण त्याला कळायचं नाही कन्नड का शिकू मी? त्याचं कारण सिंपल असं होतं, की तुम्ही जर बघितलं तर बंगलोरमध्ये जपानपेक्षा जास्त IT कंपन्या आहेत. There are more chances that for a job you will relocate to Bangalore, if not Pune, then you relocate to Bangalore, then Japan. हो की नाही? आणि जर बंगलोरला तुम्ही जर गेलात, तुम्हाला तिथं कन्नड येत नसेल, ती लोकं हिंदीत काही बोलत नाहीत आपल्याशी. कन्नड आलं तर तुमचं जरा लाईफ सुखकर होईल. तुम्हाला त्याचा फायदा होईल. असं म्हणून मी गमतीत कन्नड शिक असं म्हणायचो. तर पॉइंट हा आहे, की आपल्याला सगळ्या आपल्या IT कंपन्या, त्यांचे हेडक्वार्टर्स, मेन ऑफिसेस, ज्याला आपण पंढरपूर असं म्हणूया, हे सगळं अमेरिकेत आहे. सगळं सिलिकॉन व्हॅलीमध्ये कंपन्या आहेत. त्यामुळे उगाच काहीतरी शिकायचं म्हणून फार शिकू नका. त्यापेक्षा इंग्लिश शिका, इंग्लिश नीट बोला. इफ यू कॅनॉट स्पीक इन इंग्लिश प्रॉपरली, व्हॉट इस द यूज ऑफ द जॅपनीज? टेल मी. आपले सगळे क्लायंट्स इंग्लिश बेस्ड कंट्रीतले आहेत. We'll have to speak in English with them. You will join some startup company, you'll join IT companies, but if you cannot speak or communicate, if you don't understand what they're saying, आता तर सगळं लास्ट 1-2 दीड वर्ष तर लोकं ऑनसाईट कोणी जातच नाही. सगळेजण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच काम करतायत. आणि मला हेच कळत नाही, की ते तिकडून काय बोलतायत आपल्याशी. तुम्ही काय काम करणार तिथं? की तुमचा क्लायंट मला सांगतोय काहीतरी, की मला हे रिक्वायरमेंट माझ्या आहेत. तुम्हाला जर ते समजलं नाही, तुम्ही तुम्ही काहीतरी वेगळं काहीतरी करणार आहात तिथं आणि टाईम वाया जाणार आहे डेव्हलपमेंटचा. हो की नाही? तर इंग्लिशवर फोकस करा. तुम्हाला वाटलं ना काहीतरी करायचं, तुम्ही एखादी इंग्लिश एक्झाम द्या. फॉर एक्झाम्पल, ती एक IELTS एक्झाम असते. इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेजची टेस्ट असते. ती द्या. त्याचं तुमचं लिसनिंग 4 त्यात मॉड्यूल असतात. लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग आणि रायटिंग हे 4 मॉड्यूल तुमच्या गोष्टी कव्हर होतील. ज्यांना इंग्लिश बोलता येत नाही, स्पोकन इंग्लिशचा क्लास लावा. जॉबसाठी तो महत्त्वाचा आहे. स्टार्टअप सोडून बाकी सगळ्या मल्टीनॅशनल कंपन्यांच्या इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू घेणार आहेत. तेव्हा त्यांच्या लोकांची तिथं बाबा होते, की आम्हाला बोलता येत नाहीये, सो कॅन आय स्पीक इन मराठी? काय गरज आहे? तुम्ही इतके लँग्वेज शिकता, तर अजून इंग्लिश लँग्वेज का शिकत नाही आहात?
सो प्लीज स्पीक, इट्स रिअली रिक्वायर्ड. डोंट चॅट. चॅटिंग तुझं मॅक्झिमम आयुष्यातून सगळ्यांचं चॅटिंग मी चाललेलं आहे, हे लक्षात घ्या. यू आर व्हेरी गुड ॲट टायपिंग, चॅटिंग. स्पीकिंग इज इम्पॉर्टंट, फेस टू फेस. सो जेव्हा गरज पडेल तेव्हा शिका. तुम्हाला जर कधी जपानला पाठवायची कंपनीची वेळ आली तर कंपनी तुम्हाला खास ट्रेनिंग देतं. ओके, कंपनी विल गिव्ह यू कोर्सेस, कंपनी पे फॉर इट. सो दॅट टाइम यू लर्न वॉट लँग्वेज दे वॉन्ट. जर्मन शिका, तेव्हा जॅपनीज शिका, कंपनीला जे पाहिजे ते शिका, कंपनीचे पैसे शिका. सो अवॉइड अनवॉन्टेड लर्निंग. उगाच कधी शिकत बसू नका, पैसे वाया घालू नका. जी गोष्ट आपण वापरणार नाही आहोत इमिजिएटली, ते आत्ताच शिकून ठेवू नका. ते वाया जाणार आहे, तुम्ही ते विसरणार आहात, लक्षात घ्या. सो अवॉइड नॉलेज ओव्हरलोडिंग. सगळं युट्यूबवर व्हिडिओ आहे, सगळं आहे. शिकायचं तुम्ही ठरवलं तर शिकता येईल, पाहिजे तेव्हा. सो राईट नाऊ थिंक व्हॉट यू वॉन्ट टू लर्न. ओके, सो लर्न ॲट राईट टाइम, जस्ट बिफोर यू नीड इट. अँड डोंट फॉल इन ट्रॅप ऑफ एनी स्कॉलरशिप किंवा डिस्काउंटेड फीज. ह्या कुठल्याही ट्रॅपमध्ये जाऊ नका. आपल्याला बऱ्याच वेळा असं घडतं की आपल्याकडं स्वतःला काही डिसिजनच नसते, ग्रुप ठरवतो. आमचा ग्रुप एमसीएस करणार आहे, आमचा ग्रुप हे करणार आहे म्हणून मी पण करणार आहे. आमचे सगळे मित्र बीसीएसला आलो म्हणून मी पण बीसीएसला आलो. कुठेतरी तुम्ही सेपरेट व्हायला लागणार आहे, कुठेतरी तुम्हाला एक इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी फॉर्म करायला लागणार आहे. तर तुम्हाला काय करायचं हे तुम्ही प्लीज ठरवा. बाकीचं करायचं म्हणून करू नका, कारण सगळ्यांना जॉब यायला म्हणून तुम्हाला मिळणार असं होणार नाहीये. सगळेजण सेम कंपनीत जात नाहीत, हे लक्षात घ्या. त्यामुळे मित्र करतात म्हणून मी पण करतो, कारण घरी सांगितलं जातं असं कारण की माझे सगळे मित्र चालले एमसीएसला म्हणून मी पण एमसीएस करणार आहे. तर असं करू नका. तुमची आवड निवड लक्षात घ्या. तुम्हाला काय करायचं लक्षात घ्या. तुमच्या ॲबिलिटी, स्ट्रेंथ हे तुम्ही बघा काय तुमच्याकडे आहेत. सो होप आय एम गिव्हिंग यू क्लिअर मेसेजेस व्हॉट आय वॉन्ट टू से. आता ज्यांनी कोण ठरवलं असेल की आम्हाला अभ्यासच करायचा आहे, स्टडी ऑप्शन त्यांनी घेतलाच असेल तरचा विषय हा, जर अभ्यासाला ठरवला तर काय काय करता येतं. तुम्हाला एमसीएस करता येईल. कोणी युनिव्हर्सिटीचं वेगळं सायंटिफिक एमसीएस म्हणून पण प्रकार आहे, तो करता येईल. काही जणांना हवं असेल तर एमएससी, IIT मध्ये पण एमएससी ऑप्शन असतो. एमसीए करता येईल, एमबीए करता येईल. एमबीए मध्ये पण भरपूर ऑप्शन्स असतात. एमसीएम करता येईल, अदर कोर्सेस भरपूर ऑप्शन्स तुम्हाला आहेत. इंडियात आहेत आणि अब्रॉडला पण आहेत. सो यू डिसाइड वेअर. काही लोकांचं म्हणणं की नाही आम्ही पुणे सोडून कुठे जाणार नाही, आमचं जग म्हणजे पुणे आहे, त्यांनी पुण्यात राहा, काही प्रॉब्लेम नाही. ज्यांची रिलोकेट व्हायची तयारी असेल त्यांनी पुण्याच्या बाहेरचा विचार करा. आणि ज्यांच्याकडे पैसे असतील, ज्यांची इच्छा आहे, ज्यांचे ड्रीम्स असतील, त्यांनी बाहेर अब्रॉडला जायचा विचार करू शकता. आणि कधी अभ्यास हे तुमच्यावरती आहे. जोपर्यंत मला सांगितलं की जॉब नाही तेव्हा शिका, पर्याय नाहीये. तर हे जे काही बिग कन्फ्युजन होतं पूर्वीच्या काळामध्ये, आता तसं नसावं असं मला वाटतं. की एमसीएस करू का एमसीए करू. जर तुम्हाला कोणी चुकून सिनियर लोकांनी एमसीए करायचा सल्ला दिला असेल तर मी एक ह्याच्यावर जास्त काय बोलत नाही, कारण आता हा आउटडेटेड कन्सेप्ट झालाय. पण हा पूर्वीच्या काळात खूप तास-तासभर आम्ही याच्यावर चर्चा करायचो, की डिस्कशन माझी सेशन व्हायची. म्हणजे एमसीएस करू का एमसीए करू, ह्याच्यावरती मी सेपरेट अख्खं सेशन घ्यायचो. शेवटी कंटाळून मी एक ब्लॉग पोस्ट लिहिला आणि सांगितलं की बीसीएस वाल्यांनी एमसीएसच करा, एमसीए करू नका. तर ज्यांना कोणाला ह्यात अजून वाचायचं असेल किंवा प्रूफ द्यायचं असेल किंवा सिनियर सांगायचं सिनियर्सला की सर म्हणतात एमसीएस कर, तर ही माझी एक ब्लॉग पोस्ट आहे जी मी 2012 मध्ये लिहिलेली आहे. तर हवं असेल तर तुम्ही ती नंतर मला त्याची लिंक पाठवीन मी, तर तुम्ही ते वाचा. माझ्या नावाने सर्च तुम्ही जर केलं सुनील लाडवे ब्लॉग्स किंवा वर्डप्रेसवरती, तुम्हाला हा ब्लॉग पोस्ट मिळेल. यू कॅन गो अँड रीड दॅट एंटायर ब्लॉग. तर काही डिफिकल्टी कन्फ्युजन आलं तर माझ्या डिस्कस करा माझ्याशी, आपण हा विषय वेगळा हँडल करू. ओके. दुसरं की काही लोकांना नॉलेजच नसतं किंवा माहितीच नसतं की IIT मध्ये पण एमएससी असतं. आपलं म्हणतो सरड्याची जाऊ कुंपणापर्यंत, तर आपलं जग लिमिटेड फक्त पुण्यापर्यंत असतं. आपण आपला विचार फक्त वाडिया काय KHS, PVG, गरवारे एवढंच फक्त आपण विचार करतो. पण जी हुशार मुलं आहेत क्लासचे आपल्या, त्यांनी जर थोडंसं जाऊन पुढचा विचार पण केला पाहिजे की IIT मध्ये पण जाऊन करता येतं. कदाचित त्याची डेट इंटर्नशिप गेली असेल, मला माहित नाही. पण ज्यांना कोणाला काही इच्छा असेल की जी आता लोक टीवायला जस्ट आली असतील, त्यांनी हा विचार करावा. त्याची वेगळी एंट्रन्स एक्झाम असते. त्याला काहीतरी जॉईंट ऍडमिशन काहीतरी मला वाटतं म्हणतात त्याचं एक्झामला. तर ती जॉईंट ऍडमिशन टेस्ट फॉर MSc और MCA म्हणून तो M किंवा MCS फॉर MSc असतो. त्याचा ही वेबसाईटची लिंक आहे. गुगल केलं तर तुम्हाला ते लिंक मिळू शकेल. तर तुम्ही त्या IITच्या वेबसाईटवर जाऊन बघा की त्याला कधी त्यांची ऍडमिशन प्रोसेस त्यांची कधी आहे, फॉर्म भरायची लास्ट डेट काय आहे, सिलेबस काय वगैरे वगैरे, त्याचा अभ्यास करा. ओके. त्यानंतर ज्या कोणाला इच्छा आहे की आम्हाला फॉरेनला जाऊन शिकायचं आहे, अब्रॉड जाऊन शिकायचं आहे, तर IDP आहे. अजून बरेच एज्युकेशन कन्सल्टंट असतात
आणि यांचे बरेच वेळा फेअर्स पण असतात, की त्या फेअरला तुम्ही जा. आता तर ऑनलाईन चालल्यामुळे सगळं व्हर्चुअल फेअर होतात. तर त्यांच्याकडं जायच्या आधी तुम्ही अभ्यास करा. कारण बऱ्याच वेळा असं होतं, की हे जे एज्युकेशन कन्सल्टंट असतात, तर यांना तुमच्याकडण्यापेक्षा त्याच्या फॉरेनची युनिव्हर्सिटी आहेत, त्यांच्याकडनं कमिशन मिळतं आणि ते कमिशन डॉलरमध्ये असतं. त्याच्यामुळं मी तुम्हाला किती आणि काय सांगत बसत नाही, पण सांगायचा एकच पॉइंट आहे, की जेवढी युनिव्हर्सिटी चांगली, तेवढं यांना कमिशन कमी मिळतं. जेवढी युनिव्हर्सिटी वाईट, ज्यांच्याकडे ॲडमिशन फारशा होत नाहीयेत, ती लोकं जास्त कमिशन देऊन इंडियातल्या स्टुडंट्सला किंवा एशियन स्टुडंट्सला अट्रॅक्ट केलं जातं. त्यामुळं ते जे काही तुम्हाला रिकमेंड करतात, की तुम्ही ही युनिव्हर्सिटी घ्या, ती युनिव्हर्सिटी घ्या, तर त्याच्यावर तुम्ही जाऊ नका. तुमचा तुम्ही आधी अभ्यास करा, तुमचा तुम्ही रिसर्च करा आणि काही पॉइंट्स सांगतोय, त्याच्यावरती विचार करा. जर गरज पडली तर मी ह्या प्रत्येक स्लाइडवरती, प्रत्येक सेशन त्याच्यासाठी वेगळं एक सेशन घेऊ शकतो. आज फक्त या सगळ्याचा एक समरी आहे आजही, काही इंट्रोडक्शन मला हरकत नाहीये. ओके. तर तुम्हाला अब्रॉडला का जायचंय ह्याचा विचार करा. फक्त पिक्चरमध्ये बघितलंय की लहानपणापासून सीरीजमध्ये बघताय आपलं किंवा ड्रीम आहे म्हणून जायचंय. तर का जायचंय ह्याचा विचार करायला हवा. जर तुम्ही माझ्याकडे नंतर काउन्सिलिंगला कधी आला तर मला मी हे सगळे प्रश्न विचारणार आहे म्हणून तुम्हाला आता सांगतो हे. नंतर तुमचा तुम्ही रिसर्च करा की तुम्हाला कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये जायचंय, कुठला कोर्स करायचा आहे आणि कुठल्या कंट्रीमध्ये जायचंय. तर ह्या प्रायोरिटीज तुमच्या तुम्ही ठरवायला पाहिजेत. फॉर एक्झाम्पल कुणीतरी म्हटलं की नाही मला ऑस्ट्रेलियालाच जायचं एक्झाम्पल आहे. तर तिथे मला कुठली युनिव्हर्सिटी चालेल, कुठलाही कोर्स चालेल. मला ऑस्ट्रेलिया माझी कंट्री फिक्स केली. जसं काही लोकं म्हणतात, की मला अमेरिकेलाच जायचंय. कसं कुठलाही कोर्स मी काही पण करीन, पण मला अमेरिकेत जायचं. असं काही लोकांचं ड्रीम असतं. तर तुमची कंट्री ही तुमची पहिली प्रायोरिटी येते. मग त्यानंतर त्या कंट्रीमध्ये तुमचे काही स्पेसिफिक काही सिटीज तुम्ही टार्गेट करताय का? तो तुम्ही सेकंड प्रायोरिटी ठरवा. नंतर तुम्ही कोर्सेस कुठले करणार आहात? कारण कोर्सला पण तुमची एलिजिबिलिटी पाहिजे. तर तुम्ही तो फिगर आउट करा. काही लोकं फक्त जनरल एम-एस कॉम्प्युटर सायन्समध्ये करायला जातात. तर एक लक्षात घ्या, की तुम्ही जर फक्त शिकण्यासाठी मला काही लोकांना विचारतो, की तुम्ही का शिकायला जाताय? तर काही लोकं म्हणतात, की नाही चांगलं शिक्षण मिळण्यासाठी. तर चांगलं शिक्षण हे इंडियामध्ये पण आहे. वी हॅव रिअली गुड इन्स्टिट्यूट्स इन इंडिया अल्सो. देयर इज नो नीड टू गो अब्रॉड अँड स्पेंड सो मच मनी. हे लक्षात घ्या. समजतंय? त्यामुळं असा कुठेतरी कोर्स पूर्वी फॉर एक्झाम्पल जसं आपल्या बी-सी-एस किंवा एम-सी-एस युनिव्हर्सिटीच्या कोर्सेसमध्ये स्पेसिफिक असे कुठले डिग्री कोर्सेस नव्हते. म्हणजे पूर्वीपासून मी लोकांना म्हणून आलो, की बाबा ज्यांना कोणाला नेटवर्किंगमध्ये मास्टर्स करायचंय, तर आपल्याकडे असा कोर्सच नाही अजूनही, की ग्रॅज्युएशन नेटवर्किंगमध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन नेटवर्किंगमध्ये असं अजूनही आपल्याकडे कोर्सेस नाही आलेले आणि आपण इंडियाला ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट म्हणतो. तर त्यासाठी तुम्ही जात असाल, की मला स्पेसिफिक इथला जो कोर्स आपल्या इथे नाहीये इंडियामध्ये अवेलेबल म्हणून तुम्ही जाताय, ती चांगली गोष्ट आहे. पण बाकीचे अदरवाईज कोर्सेस किंवा नॉलेज जे काही आहे, ते आपल्या इथे पण आहे. तर तुम्ही कुठला कोर्स म्हणून चाललायत का? युनिव्हर्सिटीसाठी चाललायत का? असं ते ते तुमच्या प्रायोरिटीज ठरवा. ठीक आहे. त्यानंतर फायनान्शियल सपोर्टचं काय? तुम्ही तुमची स्वतःचा फंडिंग करणार आहात? का एज्युकेशन लोन घेणार आहात? एज्युकेशन लोन घेणार आहात, तर मग त्यावेळेला डॉक्युमेंट सपोर्टिंग आहे ते तुमच्याकडे आहेत का? लागणार ते होऊ शकतं का? आणि तुम्ही ते लोन परत फेडणार कसं आहात? तुम्हाला जेवढं वाटतं, की कुणीतरी तुमच्या बिल्डिंगमधला कोणीतरी नातेवाईक कोणतरी तिकडे गेलेला असतो. पण ग्रास वी ऑलवेज आपल्याला नेहमी वाटते ग्रास ऑलवेज ग्रीनर अदर साइड. तसा प्रकार आहे, की आपल्याला वाटतं तेवढं आयुष्य सोपं नाहीये. देयर इज अ लॉट ऑफ स्ट्रगल. हा हे समजून घ्या. असंही होऊ शकतं, की तुमचा कोर्स संपला, तुम्हाला त्यानंतर जॉब मिळाला नाही. यू हॅव टू कम बॅक टू इंडिया. आणि मग इंडियात आल्यानंतर तुम्ही ते लोन फेडायला जर गेलात, तर ते लोन तुम्ही काढलेलं एज्युकेशनचं विथ इंटरेस्ट डॉलरमध्ये असणार आहे ते. ते फेडायला तुमचे 10 वर्ष पुढचे जातील. तशा न गेलेलं बरं. ठीक आहे. तर हा जरा विचार करा, की जर परत यायची वेळ आली तर काय? कारण की तुम्हाला एक्झाम्पल देतो, की मी नावं घेत नाही कोणाची स्पेसिफिकली कारण माझे सगळे ते एक स्टुडंट्सच आहेत, की यूकेमध्ये गेला, कोर्स केला पोस्ट ग्रॅज्युएशनचा आणि तिकडे जॉब नाही मिळाला, परत आला आणि मग आल्यानंतर असं झालं, की मी यूकेवरनं एवढा पैसा खर्च केलेला आहे शिक्षणासाठी आणि मी परत आलोय. तर त्याची जी काही इथली पगाराची अपेक्षा होती, ती ऑब्व्हियसली जास्त होती. त्याच्याच बॅचची मुलं बाकीची इथनं जी एम-सी-एस झाली होती, ते जे कंपनी जॉब करतायत, त्यांना जो पगार मिळत होता, तेवढाच पगार ह्याला ऑफर केला तर हा जॉब घ्यायला तयार नाही. हा 1 ते 2 वर्षानंतर इंडियात आल्यानंतर जॉबलेस होता, कारण त्याला त्याच्या अपेक्षेप्रमाणे पगार मिळत नव्हता. आणि शेवटी त्याला ॲडजस्टमेंट केली, कारण करायला लागली. कारण कंपनीचं सरळ म्हणणं होतं, की "मी तुला म्हणलं होतं फॉरेनला जा म्हणून ना. तुझी हौस होती म्हणून तू गेलास. तू फॉरेनला शिकून आला म्हणून तुला आम्ही पगार जास्त का देऊ? तेच काम करायला मला मला इथे मुलं मिळतायत ना. इथले एम-सी-एस आहेच आहेत. मग तुला पगार मी जास्त का देऊ? त्यांना जेवढा मी देतोय, तेवढा तुला देऊ शकतो मी." पण मग ते गणित जुळत नाही, कारण आपलं एज्युकेशन लोन फेडायचं असतं. तर हा जरा विचार नीट करा. स्पेशली जे लोन काढणार त्यांच्यासाठी. मग त्यानंतर त्याच्यासाठी कुठले एक्झाम द्यायला लागतात जरा ते ते जरा चौकशी करा. काही ठिकाणी GRE लागतं, काही ठिकाणी TOEFL लागतं, काही ठिकाणी IELTS लागतं, काही ठिकाणी ऑप्शन दिला जातो कुठलीही करा.
त्यानंतर तुमच्या त्या युनिव्हर्सिटीमध्ये काही स्कॉलरशिप्स मिळतात का बघा, तर तुमचे थोडे पैसे वाचतील. हा त्यातनं विचार. मी जर कधी फेअरला गेला तर हा प्रश्न त्यांना विचारा की तुम्ही स्कॉलरशिप किती ऑफर करता, आणि त्यावर तुम्ही डिसिजन्स घ्या. त्यानंतर पार्ट टाइम जॉबची अवेलेबिलिटी आहे का, कारण आपण तिकडे गेल्यानंतर आत्ता फक्त शिक्षणाचा विचार करतो, पण तिथं राहायला खायला पण खर्च येतो. कधी कधी आत्ता आपल्याकडे पैसे असतील, गोष्टी बदलू शकतात. तर तिथं पार्ट टाइम जॉब करायची तुमची तयारी पाहिजे, आणि तिथे मिळेल का हा विषय पण पाहिजे. नंतर तुमचं तिथं पुढे फ्युचर काय आहे? जसं मला मगाशी म्हणलं, की बाबा त्या कंट्रीच्या पॉलिसीज काय आहेत? पुढे आपल्याला शिक्षण संपल्यानंतर किती व्हिसा मिळतो? कारण जर तुमचा व्हिसा संपला, तर तुम्हाला परत यावं लागेल. हे लक्षात घ्या. तर तुमचे पुढे त्या कंट्रीच्या फॅसिलिटीज काय आहेत? हा पण तुम्ही विचार करा. पुढे तुमचे जॉबचे प्रॉस्पेक्ट्स काय? हा विचार करा. काही-काही तुम्हाला युनिव्हर्सिटीज फ्युजनचं ऑप्शन पण देतात, की तुम्ही अर्धं शिक्षण इंडियात करा, अर्धं शिक्षण तिकडे करा, लास्ट सेमिस्टर तिकडे अब्रॉडला करा. हा कॉस्ट इफेक्टिव्ह सोल्युशन आहे, पण त्यातनं खरंच एक्सपोजर मिळत नाही. फॉर एक्झाम्पल जसं तुम्ही आता ऑनलाईन शिकताय, ती कॉलेजची मजाच तुम्ही गेली आहे सगळी. कारण की आपण जे शिकतो हे शिक्षण फक्त काय पुस्तकातलं, अभ्यासातलं नाहीये. ते कॉलेजला जाणं, मित्र, ते पर्सनॅलिटी ग्रूमिंग, हे सगळं बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, ह्यानी पण एक पर्सनॅलिटी डेव्हलप होत असते. हो की नाही? ती स्कूल्समध्ये तुम्ही ज्या स्कूलमधनं आला, त्या स्कूलचं एन्व्हायर्नमेंट, कॉलेज, हे सगळ्याचा फरक पडतो आपल्या पर्सनॅलिटीवरती. तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला जे काही तिथलं कल्चर कळतं शिकताना, पार्ट टाईम जॉब करता येतो, इंटरॅक्शन होते, तिथल्या लोकांचे इश्यूज कळतात. जॉब कसा करतात हा हा इथं शिकून तिकडे जॉबला डायरेक्ट गेला तर होणार नाहीये तसं. तर शक्यतो मी फ्युजन कोर्सेसला मी शक्यतो सपोर्ट करत नाही. त्यानंतर त्या कंट्रीवर सिक्युरिटी, तुम्ही जिकडे शिकायला जाणार आहात, सिक्युरिटी किती आहे? रेसिझम कसं आहे? म्हणजे असं नको व्हायला, की आपण शिकतोय पण बाकीचे आपल्याला सोशल त्रास होत आहेत, आणि त्यामुळे आपल्याला बरंच मधनच निघून जायला लागलं, किंवा जमलं नाही तिथं पुढं, असं होऊ शकतं. तिथलं वेदर आणि सगळं क्लायमेट हे पण जरा विचार करा. तो पण मी आता ॲड नाही केला आता, की ते आपल्याला सुटेबल आहे का, तुम्हाला हा एक विचार करायला पाहिजे. ओके. आता शिक्षणाच्या पलीकडे जाऊन, ज्यांना कोणाला जॉब्स करायचे किंवा अजून काही करिअर्स करायचे असतील, तर फक्त मी शिक्षण, जॉब हे सगळं झालं. आता तुम्हाला करिअरचे कुठले-कुठले ऑप्शन्स आहेत? ह्याचा आपण जरा एक विचार करून बघूयात. तर एक पहिलं करिअर जे मी कायम विच आय लव्ह, की मला प्रोग्रामर बनण्यामध्ये इंटरेस्ट आहे. तर सगळ्यांना काही होता येत नाही. तर आपण फर्स्ट इयरला जर आपला सगळ्यांचा ऑब्जेक्टिव्ह असला, तुम्हाला आठवत असेल तर फर्स्ट इयरला जी लोकं क्लासला होती, पहिल्या ओरिएंटेशन लेक्चरला मी विचारतो, "मी का BCSला आलात?" सगळेजण खूप फॅन्सी उत्तर देतात. आता तुम्ही लास्ट इयरला आहात, की काही लास्ट इयर संपलंय, तर तुम्हाला ग्राउंड रिॲलिटी कळली आता, की तुमचं काय परिस्थिती आहे, कौन कितने पानी में है अभी पता है सबको ना. तर ज्यांना कोडिंग आवडतं, त्यांच्यासाठी हे करिअर होऊ शकतं, की फॉर दोज हू लव्ह कोडिंग कॅन बिकम डेव्हलपर्स, कॅन बिकम प्रोग्रामर्स. ज्यांचं लॉजिकल थिंकिंग चांगलं आहे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स आहेत, वेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजवरती कमांड आहे, आणि मेनली पेशन्स आहे का? कारण प्रोग्रामिंग करताना तुम्हाला लॉजिक कधी सुचेल, ह्याचं काही हे नसतं, नेम नसतो. हे काही 2 मिनिटात सुचेल, 4 मिनिटात सुचेल, कधी-कधी 1 तास लागेल, कधी-कधी रात्रभर विचार करायला लागेल, कधी 2-2 दिवस लागतील. तर यू नीड टू हॅव पेशन्स. कुठलाही प्रॉब्लेम तुमचा पेशन्स हवा, सोडवण्याचा ध्यास हवा. आणि ज्यांना प्रोग्रामिंग लाईनमध्ये जायचं त्यांच्यासाठी वेगळे ऑप्शन्स आहेत. सिस्टम प्रोग्रामर होता येतं. ज्यांना अँटीव्हायरस सॉफ्टवेअर लिहायची आहे, किंवा काय कंपायलर लिहायचा आहे, किंवा अजून काही ऑपरेटिंग सिस्टम लिहायची आहे, दॅट्स कॉल्ड एज सिस्टम प्रोग्रामर. जनरली प्रोग्रामिंगमध्ये ही जरा उच्च कोळीची जात मानली जाते. त्यानंतर बऱ्यापैकी प्रोग्रामचे काम करतात सगळे आपले ॲप्लिकेशन प्रोग्राममध्ये आपण काम करतात. तर ॲप्लिकेशन प्रोग्रामर म्हणजे कंपनीमध्ये जे काही प्रोजेक्ट असतात, तर ते आपण सॉफ्टवेअर्स डेव्हलप केले जातात. त्यामध्ये मला फ्रंट एंडला पण काम करता येतं, म्हणजे UI डिझायनिंगमध्ये. काही लोकांना बॅक एंड प्रोग्रामिंग पण करता येतं, जे डेटाबेस प्रोग्रामिंग म्हणतो आपण म्हणतो, क्वेरीज लिहिणं वगैरे. तर बॅक एंडला पण प्रोग्रामिंग काम करता येईल. त्यासाठी तुम्हाला वेगळ्या सर्टिफिकेशन्स पण असतात Oracleची वगैरे, ती देता येतील. काही लोकांना ॲप्स डेव्हलप करायचे, तर मला मोबाईल कम्प्युटिंग मध्ये पण जाता येतं. जे तुम्हाला Android बेस्ड प्रोग्रामिंग येईल, किंवा तुम्हाला हवं असेल तर पुढे जाऊन नंतर iOSमध्ये पण काम करता येईल. आणि तुम्हाला काही लोकांना हवं असेल तर वेब प्रोग्रामर होता येईल, की वेबसाईट डिझायनिंग किंवा डेव्हलपमेंट त्यामध्ये तुम्हाला काम करता येईल. तसेच म्हणजे वेगळ्या कॅटेगरीज ह्या प्रोग्रामिंगमध्ये ऑप्शन्स आहेत. त्यामुळं पूर्वी जसं मी लोकांना म्हणायचो, म्हणजे लास्ट स्टेजच्या मुलांना, की बाबा असेंबलर यायला पाहिजे. तर असेंबलर येतो म्हणजे प्रोग्रामिंग असं नाहीये. त्या पलीकडे पण प्रोग्रामिंगचा विषय बरंच मोठा आहे. तर तुम्हाला बिझनेस अॅनालिस्ट म्हणून होता येतं. तर बिझनेस अॅनालिस्ट हा काय प्रकार असतो, की जो जनरली क्लायंटशी इंटरॅक्शन करतो, त्यांचा बिझनेस समजून घेतो, आणि मग येऊन तो टीमला एक्सप्लेन करतो, की आपल्याला क्लायंटला ही रिक्वायरमेंट आहे, आणि आपल्याला ह्या गोष्टी करायच्यात.
तो स्वतः कोडिंग करत नाही, पण तो क्लायंटशी इंटरॅक्शन करावं लागतं. त्यामुळं तुम्हाला वेगळ्या बिझनेस प्रोसेस फास्ट समजल्या पाहिजेत. ज्यांचं अॅनालिटिकल थिंकिंग आहे, फास्ट ग्रास्पिंग आहे, कम्युनिकेशन स्किल्स चांगले आहेत. कारण तुम्हाला क्लायंटशी बोलायला लागतं, इकडे टीमशी बोलायला लागतं. तर थोडंसं जरा ते एक तसं काइंड ऑफ जॉब तो आहे. ज्यांना कोणाला हे करायचं त्यांनी MBA IT मध्ये केलं तर हा तुम्हाला बिझनेस अनालिस्टचा रोल परफेक्ट करता येईल. यात प्रोग्रामिंग नाही करायला लागत, पण IT कंपन्यांमध्ये BA म्हणून काम करता येतं. त्यानंतर टेस्टिंगचं खूप मोठं करिअर आहे आणि टेस्टर आणि डेव्हलपर याच्यामध्ये काही दुजाभाव नाही. कधी-कधी दोघांनाही इक्वलीच पगार मिळाला जातो. बऱ्याच कंपन्यांमध्ये तर सॉफ्टवेअर इंजिनिअर अशीच डेझिग्नेशन असतं. पण काम काही जणांना डेव्हलपमेंटचं असतं, काही जणांना टेस्टरचं असतं. त्यामुळं इक्वल प्रोफेशन आहेत. तर कुणीही टेस्टिंगला सेकंडरी म्हणून विचार करू नका. कारण की हे टेस्टिंगचं करिअर पण इक्वली कॉम्पिटिटिव्ह आहे. स्पेशली ज्यांना लोकांच्या चुका काढायला आवडतं, हो की नाही? आणि पैसेही मिळतात, असं हे करिअर आहे. त्यात मॅन्युअल टेस्टिंग असतं, ऑटोमेशन टेस्टिंग आता नवीन सिलेबस जो आहे टी-वायचा आलेला, ह्यात त्याला टेस्टिंगसाठी खास वेगळे टॉपिक्स आणि वेगळे हे चॅप्टर्स आहेत दिलेले त्यांनी. त्यात वेगवेगळे टूल्स असतात टेस्टिंगला. तर ज्यांना कोणाला टी-वायला आता आहात, त्यांना तर आहेच सिलेबसमध्ये, पण ज्याकडे मागच्या वर्षी ज्यांना टी-वाय ज्यांचं झालंय, तसं कोणी असेल आपल्या इथं, तर त्यांच्यासाठी टेस्टिंगला वेगवेगळे बाहेरनं कोर्सेस पण करता येतात. म्हणजे अख्खं MCS करायची गरज नाहीये. टेस्टिंगचा कोर्स करून पण तुम्हाला जॉब मिळू शकतो. फक्त कुठेही कोर्सला ॲडमिशन घ्यायच्या आधी चौकशी नीट करायची प्लेसमेंट होतीये ना. त्याचा कोर्स संपल्याने परत तिथे प्लेसमेंट नाही असं व्हायला नको. नंतर तुम्हाला वेब डेव्हलपमेंट करता येईल, वेब डेव्हलपमेंट जाता येईल. नंतर तुम्हाला वेब डिझायनिंग आहे. युजर इंटरफेस डिझाइन करता येतो. साइट मॅप डिझाइन डेव्हलप करता येतात. नंतर त्याचं पण प्रोग्रामिंग असतं, स्क्रिप्टिंग असतं. नंतर त्या सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन तुम्हाला SEO तुम्ही ऐकलं असेल. तर या सगळ्यामध्ये तुम्हाला भरपूर स्कोप आहे. मी तुम्हाला फक्त क्विकली एक इंट्रोडक्शन करून देतो वेगळ्या करिअर्सची. एक PM म्हणून प्रकार असतो. तर प्रोजेक्ट मॅनेजमेंट ऑफिसर म्हणून असतात ही लोकं. त्यांना कोडिंग करायचं नसतं, पण प्रोजेक्ट मॅनेज करायचा असतो. तर बेसिकली दे आर ब्रिज बिटवीन द क्लायंट अँड प्रोजेक्ट टीम्स. मला कम्युनिकेशन स्किल्स चांगलं लागतं, की कुठला प्रोजेक्ट कुठपर्यंत आला, डेडलाईन्स आपल्या काय आहेत, आपण कधी मॉडेल कुठलं रिलीज करणं गरजेचं आहे. आता स्टेटस काय आहे, किती स्पीड वाढवायला पाहिजे आणि क्लायंटला इन्फॉर्म करायला लागतं. जर ज्यांना प्रोग्रामिंग अजिबात आवडत नाही किंवा ज्यांना डेटाबेस प्रोग्रामिंग पण जायचं नाहीये, त्यांच्यासाठी नेटवर्किंग हे खूप एक सुंदर फील्ड आहे. ह्यात तुम्हाला सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर होता येतं. नंतर नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर होता येतं. सिक्युरिटीमध्ये जाता येईल तुम्हाला. इथिकल हॅकिंग करता येईल. यासाठी तुम्हाला 2 गोष्टी तुम्हाला चांगलं पाहिजे ते म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम आणि नेटवर्किंग. ठीक आहे. जनरली हे मुलींपेक्षा मुलांमध्ये असं प्रिफर्ड फील्ड आहे. कारण की जर कुठे कंपनीत मी जॉब करताय ॲज अ नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर किंवा सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर, तर तुम्हाला बऱ्याच वेळा तिकडून जाऊन ते लॅपटॉप त्यांचे घेऊन या किंवा त्यांच्या पूर्वीच्या काळात ते डेस्कटॉप कॉम्प्युटर होते. ते CPU उचलून आणा किंवा प्रिंटर इकडून तिकडे कनेक्ट करा. ते जरा थोडंसं त्यात हार्ड जॉब बघितला जायचा आणि दुसरी गोष्ट काय असतं, या फील्डमध्ये तुम्हाला 24/7 सपोर्ट पण द्यायला लागतो. त्यामुळे कारण तुमचे नेटवर्क जे आहे, हे 24/7 तुमचं कंपनीचं नेटवर्क हे चालू पाहिजे असतं. तेव्हा ते चालू राहण्यासाठी तुमचा जॉब असतो. तर तुम्हाला नाईट शिफ्टला पण काम करावं लागतं. ओके. माझ्यासाठी काही सर्टिफिकेशन्स आहेत. CCNA आहे, CCNP आहे, हे सगळे सिस्को सर्टिफिकेशन्स आहेत. तर ज्यांना नेटवर्किंगमध्ये इंटरेस्ट असेल त्यांच्यासाठी आपल्याला वेगळं परत एक सेमिनार अरेंज करता येईल. तसं मला जर कळलं तर आपण एक वेगळं अरेंज करू. थोडंसं जरा जुनं झालंय करिअर हे, पण हे हार्डवेअरमध्ये पण लोकं करिअर करत होते पूर्वी, की ज्यात कॉम्प्युटरचं रिपेअरिंग. आता रिपेअरिंग फारसं उरलेलं नाहीये. रिप्लेसमेंटच डायरेक्टली होतं. पण पुढच्या काळात लॅपटॉप, कॉम्प्युटर्स, प्रिंटर्स रिपेअर करणं, त्याचं सेल्समध्ये जाणं, त्याच्यासाठी पण काही कोर्सेस अवेलेबल असतात. नंतर हे एक ERP म्हणून तुम्ही जर ऐकलं असेल, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग किंवा CRM, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. तर ह्याची काही सॉफ्टवेअर असतात. तर SAP नावाची जी कंपनी आहे, तर त्या कंपनीची ही सगळी प्रॉडक्ट्स आहेत वेगवेगळी. तर बरेच जण म्हणतात, की मी SAP केलंय किंवा SAP करतोय. तर SAP करतोय ही चुकीची गोष्ट आहे म्हणणं. कारण SAP ही कंपनी आहे. त्याचे वेगवेगळे मॉड्यूल्स किंवा वेगवेगळे सॉफ्टवेअर जे आहेत SAPने डेव्हलप केलेली, ती मोठ्या-मोठ्या कंपन्या इम्प्लिमेंट करतात. छोट्या कंपन्यांना गरज नसते. तर SAP इम्प्लिमेंट करण्यासाठी तुम्हाला रिक्वायर रिअली बिग ऑर्गनायझेशन्स. त्याच्यामध्ये काय-काय करिअर करता येतं? तर SAPचे प्रॉडक्ट्स इम्प्लिमेंट करणं कंपनी साइडला, SAPचे सॉफ्टवेअर ट्रेनिंग देणं, SAP सॉफ्टवेअर डेव्हलप करणं, म्हणजे SAP कंपन्यांमध्येच काम करणं थोडक्यात आणि SAPचं टेस्टिंग करणं. तर ह्यात पगार ह्याचे खूप जास्त आहेत बाकीच्या नॉर्मल IT कंपन्यांपेक्षा SAPमध्ये. त्याच्यामध्ये वेगळे मॉड्यूल्स असतात, की HRमध्ये काम करायचे, फायनान्समध्ये करायचे, मार्केटिंगमध्ये करायचे. पण तुम्हाला त्याचं डोमेन नॉलेज पाहिजे. तर जनरली इंजिनिअरिंग आणि MBA केलं असेल तर मी सांगतो, की SAP करा म्हणून. पण जी लोकं आपली डायरेक्टली आता MBA करायला जातील, त्यांनी पण SAP केलं तर हरकत नाहीये. सॅलरी त्याच्या हाय आहेत.
पण याच्या टिपिकल IT कंपन्या नसतात, थोड्याशा जरा वेगळ्या आणि पुण्याच्या बाहेर पण बरेच ऑप्शन्स आहेत त्याचे. ओके. आणि सॅपचा अजून एक पॉईंट महत्त्वाचा म्हणजे सॅपचा जर तुम्ही कोर्स केला आणि सॅपमध्ये एक्सप्रेस घेतला, तर तो नॉर्मल कंपन्यांना युजफुल नसतो. तुम्हाला तुमचं करिअर अख्खं सॅपमध्येच पुढं करावं लागेल. त्यानंतर एक मल्टीमीडिया आणि ॲनिमेशन हे जे फील्ड आहे, हे प्रचंड सध्या चलती आहे या फील्डची. कारण की आता तुम्ही जर बघाल, तर आता येणारे सगळे पिक्चर ह्यामध्ये खूप कॉमनली व्ही-एफ-एक्स वापरलं जातं. म्हणजे अगदी तुम्ही आता मराठी पिक्चर तुम्ही बघाल, की मध्ये हा येऊन गेला, फ्रोझन येऊन गेला किंवा असे काही तानाजी हे सगळे तुम्ही पिक्चर्स बघाल, इतकं सुंदर आजकाल म्हणजे आपल्याकडे वापरलं जातं व्ही-एफ-एक्स. तर ही खूप मोठी इंडस्ट्री आणि या इंडस्ट्रीत खूप पैसा आहे. तर ज्या कोणाला क्रिएटिव्ह माइंडसेट आहे, ज्या कोणाला ह्याच्यात इंटरेस्ट आहे, तर तुम्ही ह्याच्यात पण फोकस करू शकता. ई-लर्निंग नावाचं खूप मोठं फील्ड आहे, की ज्यामध्ये तुम्हाला जाता येईल. ज्यामध्ये त्यांचं इमॅजिनेशन स्ट्राँग आहे, आर्टमध्ये इंटरेस्ट आहे आणि क्रिएटिव्ह काम करायला आवडतं, त्यांनी या फील्डचा नक्की विचार करा. याच्यासाठी पण इन्स्टिट्यूट्स आहेत, की जे तुम्हाला ह्याचे कोर्सेस ऑफर करतात. नंतर आता हे फील्ड आता फारही काही फारशी फेमस नाहीत, पण यात लोकं जातात, की ज्यांना प्रोग्रामिंग येत नाही, बाकीचं काही जमत नाही आहे. तर कुठलंही फील्ड घ्यायला हरकत नाहीये. सगळी फील्ड चांगली आहेत. शेवटी मला पैसेच कमवायचे आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला सॅटिस्फॅक्शन कुठे मिळेल, तुम्हाला कुठे जॉब करताना आनंद होईल, हे तुम्ही फील्ड निवडा. तर ते कसं निवडायचं आपण नंतर बघू. आत्ता फक्त आपण कुठले ऑप्शन्स त्याचा विचार करतोय. सो दोज हू कॅन सेल एनिथिंग, ज्यांना बोल बच्चन म्हणतो आपण त्यांना, तर त्या लोकांसाठी हे फील्ड आहे. राइट? ह्यामध्ये पण खूप ऑप्शन असतात, जे आपल्याला फारसे आपल्याला वाटतं की मार्केटिंग म्हणजे दारावरती सेल्समन जो येतो डोअरवरती, तो मार्केटिंग. तसं नाही. मार्केटिंग आणि सेल्समध्ये फरक आहे. मी मार्केटिंग म्हणतोय, सेल्स म्हणत नाहीये. दारावरती येणाऱ्याला सेल्समॅन म्हणतो, ते सेल्समध्ये असतात. तर यामध्ये पण सर्व्हिस मार्केटिंग आहे, प्रोडक्ट्स मार्केटिंग आहे, इंटरनेट मार्केटिंग असतं. मी चेन मार्केटिंग पण ऐकलं असेल, जे घरी बसल्या-बसल्या करता येतं. त्याच्यासाठी तुम्हाला MBA करता येईल मार्केटिंगमध्ये किंवा डिप्लोमा करता येईल. तर यांच्याकडे पेशन्स आहे, कमी स्किल्स चांगले आहेत, गोडबोले आहेत. सो दुसरं ज्यांना टार्गेट अचीव्ह करता येतं, अशा सगळ्यांसाठी हे फील्ड आहे. ओके. नंतर ट्रेनिंग हे पण खूप चांगलं सुंदर फील्ड आहे. मी तर ह्या फील्डमध्ये इतके वर्ष काम करतोच आहे. पण अतिशय चांगलं फील्ड आहे हे, की तुला नुसतंच कॉलेजमध्ये ट्रेनिंगपेक्षा कॉर्पोरेट ट्रेनर्सला प्रचंड पैसा असतो. कंपन्यांमध्ये जाऊन ट्रेनिंग देणं. त्या दुसरा ऑप्शन तुम्हाला बघता तसे ट्रॅडिशनल कॉलेजेस आहेच आहेत. कॉलेजमध्ये जाऊन शिकवणं, युनिव्हर्सिटीत शिकवणं, शाळेत जाऊन शिकवणं. ज्यांना शिकवायला आवडतं त्यांच्यासाठी हा विषय आहे. प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स आहेत. तुम्हाला स्वतःचं कोचिंग क्लासेस काढता येईल, प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स उघडता येतील. फ्रीलान्सिंग पण करता येतं, की तुम्ही जॉब सांभाळून वीकेंडला जाऊन तुम्ही ट्रेनिंग देऊ शकता. असंही करता येईल. तर ज्यांना वाटतं की त्यांच्याकडे कम्युनिकेशन स्किल्स चांगले आहेत, लोकांना एक्सप्लेन करता येतं. दे अंडरस्टँड व्हॉट पीपल डोंट अंडरस्टँड. कॉम्प्लिकेटेड गोष्टी तुम्हाला सिम्प्लिफाय करता येतात. ऑडियन्सला जी भाषा कळते त्याच्यावर तुमची कमांड असेल आणि बिकॉज युअर इन ट्रेनिंग फील्ड, टीचिंगमध्ये कधीही फुल स्टॉप नसतो. इट्स ओन्ली सेमिकोलॉन. यू हॅव टू कीप ऑन लर्निंग. तर कायम शिकायलाच लागतं. टीचर इज ऑलवेज स्टुडंट. तर तसं तयारी असेल तर तुम्ही या फील्डमध्ये नक्कीच या. नंतर अजून एक वेगळं फील्ड जे लोकांना फारसं माहीत नसतं ते म्हणजे टेक्निकल रायटर्स. तर टेक्निकल रायटर म्हणजे काय? की तुम्ही कुठलीही गोष्ट घ्या. म्हणजे अगदी गाडी घ्या, ओव्हन घ्या, सॉफ्टवेअर्स घ्या. तुम्हाला दिसेल की तिथे तर प्रत्येक गोष्ट कशी करायची याच्यासाठी हेल्प फाइल्स तयार करायला लागतात, मॅन्युअल्स तयार करायला लागतात, डॉक्युमेंटेशन तयार करायला लागतं आणि हे सगळ्या कंपन्यांमध्ये करायला लागतं. तर हे तयार कोण करतं? तर दिस पीपल आर कॉल्ड एज टेक्निकल रायटर्स. आजकाल हाऊ टूचे व्हिडिओज बरेच असतात. त्यातलाच हा प्रकार रायटिंगमधला आहे. मग तुम्हाला ब्लॉग्स लिहिता येतात. त्याच्यामध्ये आर्टिकल्स लिहिता मॅगझिनमध्ये, वेबसाईट्स आहेत त्याच्यासाठी. तर भरपूर काम तुम्हाला ई-लर्निंग आहे. बुक्स लिहिता येतील. तर ज्यांना इंग्लिश लँग्वेजमध्ये त्यांची कमांड आहे, ज्यांना चांगलं लिहिता येतं, दोज गॉट फ्लेवर ऑफ रायटिंग व्हॉट आय एम सेइंग. तर दे ऑल शुड थिंक ऑफ गो इन टू दिस फील्ड. टेक्निकल रायटर्स म्हणून फील्ड आहे. IT कंपनीमध्येच जॉब करता येतो आणि चांगला पगार पण मिळतो आणि प्रोग्रामिंग करायला लागत नाही. तर ज्यांचं कोणाचं रायटिंग स्किल्स चांगले आहेत, पण प्रोग्रामिंग येत नाही, त्यांच्यासाठी हे बेस्ट फील्ड आहे. ओके. आणि इव्हन नॉन IT कंपनीमध्ये पण काम करता येतं. त्याचे पण काही कोर्सेस आहेत. जर कोणाला इंटरेस्ट असेल या फील्डमध्ये, तर टेक्नो राईट्स नावाची एक चांगली कंपनी आहे. ज्याचे मकरंद पंडित म्हणून ओनर आहेत. तर आय कॅन कॉल हिम फॉर युअर ॲज अ गेस्ट लेक्चरर किंवा तुम्हाला हवं असलं सेशन त्याचं देईन किंवा तुम्ही त्यांच्या जाऊन भेटा. नंतर एक बायोइन्फॉर्मॅटिक्स एक चांगलं फील्ड आहे. ज्यांना पुढे काही मास्टर डिग्री घ्यायची असेल, तर तुम्ही ह्याचा पण एक विचार करू शकता, की ज्यांचं 11वी-12वी बायोलॉजी होतं आणि ज्यांना बायोलॉजी आवडतं खरं मनापासून. तर बायोलॉजी आणि IT याचं कॉम्बिनेशन म्हणजे बायोइन्फॉर्मॅटिक्स. म्हणजे 2 प्रकार असतात. बायो इन्फॉर्मॅटिक्स
ह्याला ड्राय लॅब असं म्हटलं जातं. आणि बायोटेक्नॉलॉजी ह्याला वेट लॅब असं म्हटलं जातं. बायोटेक्नॉलॉजीमध्ये काम करण्यासाठी तुम्ही हॅव टू बी रिअली बायोलॉजिस्ट. पण बायोलॉजी सायंटिस्ट बरोबर जाऊन आयटी मध्ये काम करणं, प्रोग्रामिंग करणं ह्याला बायोइन्फॉर्मॅटिक्स म्हणतात. मी स्वतः याचा IIT कोर्स केलेला आहे बायोइन्फॉर्मॅटिक्सचा, बिकॉज मला बायोलॉजी आवडत होतच. आणि तो एक काळ होता की जेव्हा मला असं वाटत होतं की मला काहीतरी बायोइन्फॉर्मॅटिक्स म्हणजे प्रोग्रामिंग आणि बायोलॉजीचं काम एकत्र करता येईल. पण मला अजून शिक्षण क्षेत्राने सोडलेलं नाही, त्यामुळं त्या फील्डमध्ये पुढे काही मी केलंच नाही, असं झालं. तर अगेन दॅट वॉज माय अनवॉन्टेड लर्निंग म्हणायला हरकत नाही, पण इट्स अ व्हेरी गुड फील्ड विच आय हॅड अ इंटरेस्ट. तर पुणे युनिव्हर्सिटीमध्ये पण हा MSc चा कोर्स आहे त्याची, आणि प्रायव्हेट इन्स्टिट्यूट तर असतातच. त्याची एंट्रन्स एक्झाम मला वाटतं असते ती चौकशी करायला. त्यांचं काही जणांना पुढे जाऊन MSc नंतरचं समाधान नाही झालं, अजून काही पुढे शिकायची इच्छा असेल तर PhD करायला हरकत नाही, रिसर्चमध्ये काम करा. भरपूर फील्ड्स आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, तुमचं ग्रीड कम्प्युटिंग आहे, रोबोटिक्स आहे, नंतर क्लाउड आहे, आहेत भरपूर ऑप्शन्स तुम्हाला काम करायला येत आहेत. फक्त ज्याला कोणाला PhD करायची इच्छा असेल, शक्यतो इंडियाच्या बाहेर प्रेफर करा, कारण की फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये लवकर PhD होते. आपल्या त्या PhD ला खूप वेळ लागतो. गाईड सगळं अवलंबून असतं आणि गाईडचा ॲटिट्यूड तुमच्याबरोबर कसा आहे हे सगळं ठरतं. तर फॉरेन सिटीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, सपोर्ट सिस्टम चांगली आहे, तिथलं फॅसिलिटीज चांगल्या आहेत, म्हणून प्रेफर फॉरेन सिटीज असं म्हणेन मी. त्यानंतर ज्या कोणाला भांडायला आवडतं किंवा मुद्दे आपले पटवून देता येतात, त्याला कोणाला लॉमध्ये जायची इच्छा असेल, तर तुम्हाला सायबर लॉ पण करता येईल. ह्यात तुम्हाला काही प्रोग्रामिंग करायला लागत नाही, काही पण ITC रिलेटेड आहे. सो यू कॅन टेक ॲडमिशन अँड यू कॅन डू सायबर लॉ. याचे वेगळे कोर्सेस पण असतात. कॉपी राईट्स आहेत, अँटी पायरेसी आहे, भरपूर ह्यात पण फील्डमध्ये मला भरपूर स्कोप आहे काम करायला. नंतर IT फॉरेन्सिक्स म्हणजे जे आपले पोलीस डिपार्टमेंट आहे, इन्कम टॅक्स, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स वेगळे आहेत, आर्मी इंटेलिजन्स, ह्यात पण फील्डमध्ये तुम्हाला इथिकल हॅकिंग सारखे कोर्सेस करून त्यांना मदत करता येईल, की बघेन तुम्हाला जसं सांगत बसत नाही मी, पण ह्यात भरपूर स्कोप आहे. जर तुम्हाला इथिकल हॅकिंग जर करायचं असेल, तर तुम्हाला हे फील्डमध्ये पुढे काम करता येईल, सिक्युरिटी रिलेटेड. त्यानंतर ज्यांना ज्यांना गेम्स खेळायला आवडतात, त्यांना गेममध्ये करिअर करायला मी सांगेन, की तुम्हाला जर गेम्स खेळायला आवडतं, तुम्ही गेममध्ये करिअर करा, गेम डेव्हलपमेंट करा, गेममध्ये टेस्टिंग करा, गेम डिझाईन करा. तेवढं तुमचं डोकं चालत असेल तर. म्हणजे नुसतंच खेळत बसू नका. आता पैसे कमवायची वेळ आलेली आहे, तर गेममधनं पैसे कमवा. नंतर अपार्ट फ्रॉम दिस करिअर्स, काही लोकांना बँकिंगचे वेगळे एक्झाम असतात. आता सगळ्या बँका मध्ये IT डिव्हिजन असतात, त्या कंपन्यात कम्प्युटर काम करावं लागतं. वेगवेगळ्या बँकांचे एक्झाम्स द्या, राईट. इंडियात एवढ्या सगळ्या बँक्स आहेत आणि बँकेत काम करा. नॉन IT कंपन्या आहेत, त्यांच्यामध्ये पण IT डिपार्टमेंट असतात, तिथे जाऊन तुम्हाला पुढे जाऊन काम करता येईल. म्हणजे फक्त प्रोग्रामर हे एकच ऑप्शन नाहीये, भरपूर ऑप्शन आहेत. तुमचे फक्त डोळे मी बुडाला तुम्हाला दाखवतो आज, की ब्रॉडन युअर हॉरायझन्स, बघा काय काय करता येईल. नंतर कॉल सेंटर्स आहेत, KPO आहेत, BPOज असतात. KPO म्हणजे नॉलेज प्रोसेसिंग सेंटर त्याला म्हणलं जातं, किंवा वर्क म्हणलं जातं, आउटसोर्सिंग केलं जातं. तर बॅकएंडचे काही जॉब्स असतात, तिथे तुम्हाला काम मिळू शकतं. नंतर काही ऑड करिअर्स आहेत, पण ह्या प्रत्येक करिअरमध्ये म्हणजे तुम्हाला वाटलं की ही कुठली करिअर्स, पण हे सगळ्या करिअरमध्ये आपली एक्सपिरियन्स आहेत. म्हणजे आय नो ह्यातलं प्रत्येक पॉईंट जे मेन्शन करतोय, ह्यातलं प्रत्येकाचं एक चांगलं एक्झाम्पल माझ्यासमोर आहेत. तर तुम्हाला ज्यांना कोणाला पहिल्यापासनं जे लोक पेट्रियोटिक आहेत, त्यांना देशाचा खूप अभिमान आहे, मला आर्म फोर्सेसमध्ये कधी जायचंय. फॉर एक्झाम्पल मी आय कम फ्रॉम सेंट स्कूल बॅकग्राऊंड, सो आय ऑलवेज हॅड अ डिझायर टू जॉइन आर्म फोर्सेस. तर टेक्निकल आर्मी म्हणून पण प्रकार असतो, जो ग्रॅज्युएशन नंतर डायरेक्टली तुम्हाला त्याचं फक्त SSB देऊन जॉईन करता येतं. ओके, तर यू डोंट हॅव टू अगेन गो बॅक टू इंडिया, नॉट रिक्वायर्ड नाऊ. गव्हर्नमेंटच्या काही एक्झाम्स असतात, UPSC MPSC आपल्या क्लासच्या अराउंड त्याचं तर इतके क्लासेस आणि इतक्या गोष्टी आहेत. पण हे पण करिअर होऊ शकतात. एखाद्याला त्यात इंटरेस्ट असेल तर तुम्हाला UPSC MPSC पण ट्राय करता येईल. नंतर जॉईनिंग पॉलिटिक्स, घरी जसं तुमचं बॅकग्राऊंड असेल ते, तर काही हरकत नाहीये. आणि बॅकग्राऊंड नसेल पण काही सपोर्ट सिस्टम किंवा तुमच्या ओळखीची काही लोक असतील, तर प्रत्येक पॉलिटिकल पार्टीमध्ये एक लिडरला स्वतःची एक IT टीम असते ना, खूप मोठी टीम असते. आणि ही लक्षात ठेवा, तुम्हाला वाटत नसेल पण माहित नसेल, पण त्यांच्या IT डिपार्टमेंट असतात, IT टीम्स असतात, तुम्हाला ते पण जॉईन करता येतील. नंतर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, हे आजकाल त्याची खूप चलती आहे. त्यांना युट्यूबकडनं किंवा बाकीच्या इंस्टाग्रामकडनं यांच्याकडनं पैसे मिळत असतात. आणि हे तुम्हाला इन्फ्लुएन्सर ऑलरेडी माहिती आहेत लोक, तर तसं तुम्हाला सुद्धा इन्फ्लुएन्सर पुढे जाऊन होता येईल. पण त्यासाठी तुम्हाला आधी त्याचं नॉलेज पाहिजे, की कसं करता येईल, काय करता येईल ते. नंतर इफ समबडी वॉन्ट्स टू जॉइन फॅशन इंडस्ट्री, वाय नॉट. ओके, इफ यू थिंक यू हॅव दॅट इंटरेस्ट, गो फॉर इट.
फोटोग्राफी आहे, व्हिडिओग्राफी आहे, स्पोर्ट्स काही लोकांना समजा जिम खूप आवडत असेल, वर्कआउट करत असाल, तर वाय नॉट टू फाइंड अ जॉब देअर. जिमचे ट्रेनर्स व्हा. आता लास्ट 1.5 इयर सगळ्यांचे प्रॉब्लेम झाले मला मान्य आहे. म्हणजे पॅन्डेमिक तुम्ही हा सोडून द्या विषय, कारण आता हा झालेला, आता ह्याला आपण काय करू शकत नाही. इट्स वॉज एक्सेप्शनल सिच्युएशन हॅपन इन अवर लाईफ. ओके. म्हणून काय प्रत्येक जणांनी काय मेडिकलचं दुकान टाकायला पाहिजे किंवा किराणा मालाचं दुकान टाकायला पाहिजे असंच ऑप्शन मग उरेल फक्त मग. हो की नाही? तर तुम्हाला पॅशन कशामध्ये आवडेल हे जरा बघा. ओके. आणि मी तुम्हाला सांगतो ही गंमत नाही करत आहे. ह्या प्रत्येक फील्डमध्ये आपल्या क्लासचे एक स्टुडंट्स कोण ना कोणतरी चांगल्या ह्याच्या लेव्हलवरती काम करतायत. म्हणून माझ्या डोक्यात आलेल्या ह्या गोष्टी आहेत आणि म्हणून मी इथं मांडतोय. मी तुम्हाला तुम्ही एकदा कोणीतरी हसेल माझ्याकडे बघून किंवा ॲक्टिंग, डान्सिंग काय म्हणतात, पण तुम्हाला सगळ्यांना ही माहीत असेल पूजा बिरारी. मी तिला सिरियलमध्ये पण बघितलं असेल. तर ही काही खूप जुनी स्टुडंट नाहीये. ही लेटेस्ट स्टुडंट आहे. हिने पण BCS केलंय. फर्ग्युसनमधनं हिने BCS केलंय. आपल्या क्लासला फर्स्ट इयरपासून होती. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. थर्ड इयरला असताना ही मला वाटतं प्रशांत दामलेकडे कोणाकडे त्यांच्याकडे कुठेतरी त्यांच्या फाउंडेशनमध्ये होती आणि शिकत होती पॅरलल TY असताना. आणि आता ही चांगली सिरियलमध्ये वगैरे काम करते आणि चांगलं नाव कमवलंय. ओके. थोड्या वेळामध्ये. तर इट्स युअर पॅशन. तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे तुम्ही हे बघायला पाहिजे. कोणाला तरी सोशल वर्किंगमध्ये जर जास्त सॅटिस्फॅक्शन मिळत असेल तर पैसा हा सेकंडरी झाला. सो यू कॅन थिंक अबाउट सच ऑप्शन्स ऑल्सो. तर सांगायचा पॉईंट एवढाच आहे की तुम्हाला मी अजून अनेक ऑप्शन देऊ शकतो. पण तुम्ही डोळे उघडे ठेवा. तुमचा पॅशन काय आहे बघा. तुम्हाला काय करायला आवडेल हे बघा आणि त्यातनं तुम्ही ठरवा की काय करता येईल ते. ओके. सो मी तुला इतके सगळे करिअरचे ऑप्शन्स सांगितले आता. नाऊ आय एम गोइंग टू गिव्ह यू 5 मिनिट्स ब्रेक. थोडंसं मला 5 मिनिटं बोलायला ब्रेक हवाय. अँड देन आय एम गोइंग टू स्टार्ट द सेकंड सेशन ऑफ द सेम करिअर गायडन्स टॉपिक. तर या 5 मिनिटांत तुम्ही विचार करा की तुम्हाला काय काय ऑप्शन्स आहेत. काय काय तुम्हाला वाटतं करता येईल. ह्याचा तुम्ही विचार करा ब्रेकमध्ये आणि एक 5 मिनिटांनंतर आपण परत भेटूयात. Zoom मीटिंग सोडून गेला नाही तरी चालेल. आय एम जस्ट टेकिंग अ ब्रेक फॉर 5 मिनिट्स.